नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पर्पल हॅटच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहे युनिट नंबर 3 नंबर सिस्टम अँड लॉजिक गेट्स। तर विद्यार्थी मित्रांनो, युनिट नंबर 3 हा फार महत्त्वाचा आणि फार सोपा असा एक विषय आहे ज्यात तुम्ही मॅक्झिमम मार्क कव्हर करू शकतात। आजच्या या सेशनमध्ये मी तुम्हाला नंबर सिस्टम अँड लॉजिक गेट्सबद्दल इंट्रोडक्शन देणार आहे व सर्व महत्त्वाची माहिती आपण ह्या आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत। नंबर सिस्टममध्ये सर्वात पहिली आपल्याला बघायचे ऑब्जेक्टिव्ज, म्हणजे ह्या युनिटमध्ये आपल्याला शिकायचं काय आहे हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे। ऑब्जेक्टिव्जमध्ये सर्वात पहिला पार्ट जो आपल्याला शिकायचा आहे तो आहे नंबर सिस्टम अँड देअर कन्व्हर्जन्स and their conversion. Okay, so dear friends, there are variety of number systems are there. आपण जे बघणार आहे ते आहे बायनरी सिस्टम, ऑक्टल नंबर सिस्टम, डेसिमल नंबर सिस्टम आणि हेक्साडेसिमल नंबर सिस्टम। आणि त्यातल्या सर्वात महत्त्वाचे त्यांचे कन्व्हर्जन्स, म्हणजे बायनरी टू ऑक्टल, बायनरी टू डेसिमल, बायनरी टू हेक्साडेसिमल असे टोटल 12 प्रकारचे कन्व्हर्जन्स आपण इथे शिकणार आहोत, जे एक्झामला वारंवार विचारले जातात, फ्रिक्वेंटली विचारले जातात। त्यावर सर्व काही ह्या युनिटमध्ये आपण शिकणार आहोत। सेकंड ऑब्जेक्टिव्ह जे आपण ह्याच्यात शिकणार आहोत ते आहे महत्त्वाचं बायनरी अरिथमेटिक्स। म्हणजे एक्झाममध्ये विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही जुने पेपर जर बघितले तर फ्रिक्वेंटली सबस्ट्रॅक्शन विचारलेली आहे बायनरी नंबरची, फार वेळा बायनरी नंबरची ॲडिशन विचारलेली आहे, बाय नंबरची मल्टिप्लिकेशन पण विचारलेली आहे। तर आपण शिकणार आहोत बायनरी अरिथमेटिक्स, म्हणजेच बायनरी सबस्ट्रॅक्शन, बायनरी मल्टिप्लिकेशन अँड बायनरी ॲडिशन ऑफ डिफरंट नंबर्स। आफ्टर दॅट, व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, वी आर गोइंग टू स्टार्ट विथ लॉजिक गेट्स। लॉजिक गेट्स हा पार्ट आपण बघणार आहोत। लॉजिक गेट्सचा विषय आला की सर्व टाईपचे लॉजिक गेट्स, त्यांचे नंबर्स, त्यांचे सिम्बॉल्स, त्यांचे बुलियन एक्सप्रेशन्स, त्यांचे ॲप्लिकेशन्स, हे सगळं काही आपण ह्याच्यामध्ये शिकणार आहोत। अँड बिफोर दॅट, व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट, आपल्याला काही लॉस पण शिकायचे आहेत, लॉजिकल ज्याला आपण म्हणतो बुलियन लॉस। त्यात आपण शिकणार आहोत डिफरंट कम्युटेटिव्ह लॉ, असोसिएटिव्ह लॉ, इन्व्हर्जन लॉज, अँड लॉ, ऑर लॉज, जे आपल्या कामाला येतात। आणि मेनली डी मॉर्गन्स थेरम। डी मॉर्गन्स थेरम हा पार्ट जो आहे सिलेबसचा, हा फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन्स आहे, तो पण आपण ह्याच्यात कव्हर करणार आहोत अंडर बायनरी अरिथमेटिक्स। आफ्टर दॅट महत्त्वाचा पार्ट सुरू होतो लॉजिक गेट्स नंतर, तो आहे डिजिटल किंवा त्याला आपण म्हणू शकतो लॉजिकल सर्किट्स। तर विद्यार्थी मित्रांनो, लॉजिकल सर्किटचे 2 पार्ट आहेत महत्त्वाचे, कॉम्बिनेशनल सर्किट अँड सिक्वेन्शियल सर्किट्स। तर कॉम्बिनेशन सिक्वेन्स सर्किट्समध्ये येतात ॲडर्स, म्हणजे आपल्याला शिकायचं आहे त्यामध्ये हाफ ॲडर आणि फुल ॲडर। व्हेअर ॲज इन सिक्वेन्शियल टाईप ऑफ सर्किट्समध्ये आपण शिकणार आहोत फ्लिप फ्लॉप्स। देर आर 4 टाईप्स ऑफ फ्लिप फ्लॉप्स, डी फ्लिप फ्लॉप, SR फ्लिप फ्लॉप, JK फ्लिप फ्लॉप अँड T फ्लिप फ्लॉप। अँड लास्टली वी विल सी द इंट्रोडक्शन टू microprocessor and microcontroller So विद्यार्थी मित्रांनो, these are the different objectives. We can say that this is the syllabus of unit number 3. हे सर्व काही आपण बघणार आहोत आणि हे सर्व काही बघण्यासाठी फार महत्त्वाचं आहे, कारण की सर्व विषय, हे सर्व टॉपिक हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू फार महत्त्वाचे आहेत। तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला तुम्हाला महत्त्व कळेल की आपण काय काय शिकणार आहोत ह्याच्यामध्ये। नाऊ वी विल स्टार्ट विथ नंबर सिस्टम्स। ओके, नाऊ ॲज I told you there are different types of number system like binary, आपण थोडा वेगळा कलर वापरूया इथं विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे लक्षात येईल। बायनरी नंबर सिस्टम,
त्याचा बेस असतो 2, म्हणजे याच्यात 2 नंबर. मित्रांनो, बीएक्सीचे व्हिडिओ तुम्ही बघताय, तुम्हाला नक्की आवडले असतील, डिटेलमध्ये शिकायचे असतील तर पर्पल ॲट ॲप्लिकेशन लगेच डाउनलोड करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. त्या ॲप्लिकेशनमध्ये हे व्हिडिओ लेक्चर फुल डिटेलमध्ये आम्ही दिलेले आहे. तसेच IMP क्वेश्चन आहे, पेपर सोल्युशन आणि मागच्या नोट्स वगैरे मागचे प्रिव्हियस इयर पेपर सोल्युशन सुद्धा दिलेले आहे. सो आपल्या ॲपवरनं हा बीएक्सी पूर्ण डिटेलमध्ये शिका. पुस्तक पण घेऊ नका, जेवढ्या ॲपवर दिले तेवढंच करा. तेच पेपरला येणार आहे आणि तुम्ही गॅरंटेड तुमचा बीएक्सी हा स्कोर करशाल. सो मित्रांनो, बीएक्सी 100% गॅरंटेड स्कोर करा. त्यासाठी पर्पल ॲट ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि स्टडी करा. असतात फक्त 0 and 1. दुसरी नंबर सिस्टम आहे ऑक्टल, त्याचा बेस आहे 8, म्हणजे त्यात टोटल 8 नंबर असतात. 0 to 7 टोटल 8 नंबर असतात. थर्ड नंबर सिस्टम आहे डेसिमल, जे आपण डेली रुटीनमध्ये वापरतो. ज्याचा बेस आहे 10, म्हणजे त्याच्यात 0 to 9 असे टोटल 10 नंबर्स आहे. लास्ट इज हेक्साडेसिमल नंबर सिस्टम. हेक्साडेसिमल ह्याचा बेस आहे 16, ज्यात 0 to 9 म्हणजे 10 नंबर आहे आणि A to F हे 6 कॅरेक्टर्स आहेत. सो अल्फा न्यूमरिक कॅरेक्टर सिस्टम ही आपण शिकणार आहोत नंबर सिस्टममध्ये. ह्यात आपल्याला शिकायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे कन्व्हर्जन्स. म्हणजे बघा 12 कॉम्बिनेशन तयार होतात ते जे आपण शिकणार आहोत, जे तुम्हाला आम्ही शिकवणार आहोत, फार तुमच्या फायद्याचे आहेत. बायनरी टू, यू कॅन सी हिअर, बायनरी टू ऑक्टल, बायनरी टू डेसिमल, बायनरी टू हेक्साडेसिमल. हा झाला पहिला प्रकार. दुसरा जर प्रकार बघायचा राहिला तर ऑक्टल टू बायनरी, ऑक्टल टू डेसिमल, ऑक्टल टू हेक्साडेसिमल, 3 आणि 3 6 प्रकार झाले. त्याच्यानंतर डेसिमल टू बायनरी, डेसिमल टू ऑक्टल, डेसिमल टू हेक्साडेसिमल, 3 त्रिक 9 प्रकार झाले. लास्ट हेक्साडेसिमल टू बायनरी, हेक्साडेसिमल टू ऑक्टल, हेक्साडेसिमल टू डेसिमल, हे झाले 12 प्रकार. 3 3 3 3 टोटल 12 कन्व्हर्जन आपण कव्हर करणार आहोत युनिट नंबर 3 मध्ये. म्हणून तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि येणारे सर्व व्हिडिओ तुमच्या फार फायद्याचे असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर नंबर सिस्टम हा फार महत्त्वाचा पार्ट आहे युनिट नंबर 3चा, कन्व्हर्जनचा. आफ्टर दॅट जर आपलं बघायचं ठरलं, ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून देतो फक्त, की कशा टाईपचे एक्झामला क्वेश्चन विचारतात. ह्याच्यात मॅथमॅटिक्स पण फार महत्त्वाचं आहे. वी कॅन सी द मॅथमॅटिक्स हिअर आस्क्ड. बायनरी ॲडिशन हा एक टॉपिक फार महत्त्वाचा आहे, की बायनरी नंबरची ॲडिशन कशी करायची. आफ्टर दॅट बायनरी सबट्रॅक्शन and binary multiplication. So these are the very important points we will cover here in the subsequent sessions. How to do binary addition, how to do binary subtraction, what is binary multiplication. Example continuously विचारलेले क्वेश्चन बँक आम्ही तुम्हाला शेअर करू. तुम्ही जुने क्वेश्चन पेपर बघा, त्यात प्रत्येक एक्झामला मल्टिप्लिकेशन किंवा सबट्रॅक्शन किंवा ॲडिशन ही विचारलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टीवर प्रॉपर लक्ष केंद्रित करावं लागेल. नाव देर आर सम अनदर ऑपरेशन्स इन नंबर सिस्टम्स लाईक व्हॉट इज वन्स कॉम्प्लिमेंट. नाव व्हॉट इज वन्स कॉम्प्लिमेंट हे आपण बघणार आहोत. सिम्पली वन्स कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, टूज कॉम्प्लिमेंट म्हणजे काय. सो वन्स कॉम्प्लिमेंट म्हणजे सिम्पली नॉट ऑपरेशन. नॉट म्हणजे इन्व्हर्जन ऑपरेशन विच कन्वर्ट 0 to 1 and 1 to 0. हे सिंपल आहे तुमचं वन्स कॉम्प्लिमेंट. व्हॉट इज टूज कॉम्प्लिमेंट. टूज कॉम्प्लिमेंट म्हणजे जो तुम्हाला नंबर दिला आहे त्याचा वन्स कॉम्प्लिमेंट करायचं आहे तुम्हाला आणि त्यात +1 करायचं आहे. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट इज द यूज ऑफ दिस वन्स कॉम्प्लिमेंट अँड टूज कॉम्प्लिमेंट. मी इथे हे एक्सप्लेन का करतोय, कारण की बायनरी सबस्ट्रॅक्शनसाठी ह्या 2 मेथड वापरलेल्या आहे आणि प्रत्येक वेळेस एक्झामला हा क्वेश्चन विचारलेला आहे. फाइंड ऑर सॉल्व. फॉर एक्झाम्पल लाईक असं विचारतात बघा ते, सॉल्व ऑर परफॉर्म 1 1 0 0 1 1 मायनस 1 0 1 0 1 युझिंग टूज कॉम्प्लिमेंट. युझिंग टूज कॉम्प्लिमेंट मेथड. सो ही मेथड दिलेली तुम्हाला, ती मेथड पण आपल्याला शिकायची की कसं काय आपण हे करू शकतो.
एक्झामला स्टेप्सला महत्त्व असतात. हे न्यूमरिकल्स आहेत, हे मॅथमॅटिक्स आहे, स्टेप बाय स्टेप स्टेप्सला मार्क्स आहेत. यू कॅनॉट राईट डायरेक्टली फायनल आन्सर. जरी तुम्हाला उत्तर याचं माहीत असेल पण यू कॅनॉट राईट, यू विल नॉट गेट द फुल मार्क्स. तुम्हाला स्टेप्स बाय स्टेप्स तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल. त्यामुळे ह्या नंबर सिस्टममध्ये आपण डिफरंट टाईप्स ऑफ कन्व्हर्जन्स, डिफरंट टाईप्स ऑफ सबस्ट्रॅक्शन मेथड्स अँड ऑल these things we will cover in this section. Okay, after that here last part of the number system is what? Or after that we will see Boolean laws and एक part आहे डी मॉर्गन्स थेरम. डी मॉर्गन्स theorem. So dear students, in Boolean laws there are variety of laws are there, like associative law, commutative law, distributive law, and law, or law, inversion law. These laws are there. And 6 मार्काला प्रश्न विचारू शकतात ते. Write the different Boolean laws, explain the different Boolean laws. फार सिंपल लॉज आहेत ते पण आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर डी मॉर्गन्स थेरम. डी मॉर्गन्स थेरम 2 प्रकारचे आहेत. There are 2 De Morgan's theorems are there. Very first is, so for example, A into B bar is equal to A plus B bar. Second law है A plus B bar is equal to A bar into B bar. हे दोन्ही लॉ बघा, नीट बघा, हे दोन्ही लॉ वेगळे आहेत. 6 मार्काला विचारतात हे 2 लॉ. मग काय करायचं आहे, 6 मार्क कशासाठी आहेत? तर 6 मार्कांमध्ये तुम्हाला LHS आणि RHS हे प्रूव्ह करायचं आहे. लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड, लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. त्यासाठी तुम्हाला 6 मार्क आहे टोटल. तर सिम्पल लॉज आहे, स्टेटमेंट लिहायचं आहे तुम्हाला. पहिली ह्याला म्हणतात कॉम्प्लिमेंट, ह्याला बारला म्हणतात कॉम्प्लिमेंट प्रोसेस म्हणजे इन्व्हर्जन. सो कॉम्प्लिमेंट ऑफ प्रोडक्ट इज इक्वल टू ॲडिशन ऑफ कॉम्प्लिमेंट्स. हे झालं स्टेटमेंट. सेकंडचं काय येईल मग, कॉम्प्लिमेंट ऑफ ॲडिशन इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ कॉम्प्लिमेंट्स. हे तुम्हाला स्टेटमेंट लिहून ते तुम्हाला एक टेबल फॉर्ममध्ये प्रूव्ह करायचं आहे. हाऊ LHS इज इक्वल टू RHS. सेम थिंग वी विल कवर इन अवर युनिट नंबर 3. व्हेरी फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स, यू विल गेट फुल मार्क्स हियर विदाउट डाउट. Now after number system, dear students, the second very important part in this unit is logic gates. Logic gates. Now what is logic gates? Logic gates are the building blocks of any digital circuits. जर आपण म्हणतो ना, suppose I talk about the analog circuits. So what are the different types of components in analog circuit? Resistor, capacitor, inductor, transformer, relays, transistor, ICs, diodes, etc. आणि त्याच्यापासून तयार होणारे सर्किट analog circuits. Similarly, in digital system there are logic gates are the building blocks of any digital system. त्याच्यापासून बनणारे सर्किट डिजिटल सर्किट्स. सो लॉजिक गेट्स त्यांची माहिती आपल्याला इथं शिकायची आहे. त्यांचं ॲप्लिकेशन, त्यांच्यापासून बनणारे सर्किट्स आपण ते शिकणार आहोत. तर लॉजिक गेटचं थोडं बेसिक तुम्हाला मी सांगून देतो मित्रांनो. लॉजिक गेटचे टाईप्स तर तुम्हाला सर्वांना माहिती आहेत. सो बेसिकली दे आर ऑफ 3 टाईप्स. बेसिक गेट्स, सेकंड इज युनिव्हर्सल गेट्स, and third is derived gates. Derived gates. Okay, now if I write types here 1 2 3, हे 3 टाइप्स आहेत. नॉट गेट, AND गेट, OR गेट. नंबर 4, नंबर 5 NAND and NOR. Number 6, number 7 XOR and XNOR. So these are the 7 types of gates are there. Now when we will study the different types of gates, आपल्याला बघायचं काय याच्यामध्ये बघा. आपण याच्यामध्ये सिम्पली त्यांच्या बद्दल काय काय माहिती घेणार आहे. टेबलमध्ये हा एक टेबल आपण ड्रॉ करणार आहोत. तिथं त्या सिरियल नंबर तुमचा येऊन जाईल.
गेटचं नाव येऊन जाईल इथं, गेटचं नाव, त्याचा सिम्बॉल, त्याचं लॉजिकल ऑपरेशन, तो काय करतो ॲक्च्युली, त्याचं लॉजिकल इक्वेशन, त्याचा ट्रूथ टेबल आणि IC नंबर. एवढी माहिती प्रत्येक गेटबद्दल आपण बघणार आहोत. आणि एक्झामला विचारतात विद्यार्थी मित्रांनो, कोणतेही 3 किंवा 4 गेटबद्दल तुम्हाला त्यांची थोडी ही माहिती द्यावं लागते शॉर्टमध्ये. जर मी आता 1 बाय 1 जर घेतलं, फॉर एक्झाम्पल मी जर पहिला गेट घेतला नॉट गेट, तर नॉट गेटचा सिम्बॉल आहे, आपण ड्रॉ करू शकतो. इनपुट आहे, Y इज आउटपुट. व्हॉट इज ऑपरेशन? इट परफॉर्म द कॉम्प्लिमेंट ऑपरेशन. कॉम्प्लिमेंट मीन्स व्हॉट? इन्व्हर्जन ऑपरेशन. त्याला आपण इन्व्हर्जन पण म्हणतो, म्हणजे रिव्हर्स करतो तो इनपुटला. and it is shown by y is equal to a bar. So what is truth table of NOT gate? Truth table म्हणजे possible input and output combinations. So suppose this is the input, this is the output, and input is suppose a, input a ना, and output काय आहे y, एकच आहे. So how many possible input combinations? 2. Either we can give 0 or we can give 1. So if I give 0, y is equal to काय येणार आहे? a bar, म्हणजे 0चा 1, 1चा 0. मित्रांनो, BXCचे व्हिडिओ तुम्ही बघताय, तुम्हाला नक्की आवडले असतील, डिटेलमध्ये शिकायचे असतील तर पर्पल ॲट ॲप्लिकेशन लगेच डाउनलोड करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्या ॲप्लिकेशनमध्ये हे व्हिडिओ लेक्चर फुल डिटेलमध्ये आम्ही दिलेले आहे. तसेच IMP क्वेश्चन आहे, पेपर सोल्युशन आणि मागच्या नोट्स वगैरे, मागचे प्रिव्हियस इयर पेपर सोल्युशन सुद्धा दिलेले आहे. सो आपल्या ॲपवरनं हा BXC पूर्ण डिटेलमध्ये शिका. पुस्तक पण घेऊ नका, जेवढ्या ॲपवर दिले तेवढंच करा, तेच पेपरला येणार आहे आणि तुम्ही गॅरंटेड तुमचा BXC हा स्कोर करशाल. सो मित्रांनो, BXC 100% गॅरंटेड स्कोर करा. त्यासाठी पर्पल ॲट ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि स्टडी करा. ओके, नाऊ पहिला गेट आपण घेतला एक्झाम्पल म्हणून. आणखी एक बघूया आपण एक सॅम्पल म्हणून. समजा मी अँड गेट घेतोय. सो अँड गेटचा सिम्बॉल असा आहे, तुम्हाला सिम्बॉल पण समजला पाहिजे, सिम्बॉल ड्रॉ करता आला पाहिजे. अँड डुईंग लॉजिकल मल्टिप्लिकेशन, हा लॉजिकल मल्टिप्लिकेशन करतो, म्हणजे कमीत कमी आपल्याला 2 इनपुट द्यावं लागणार आहेत, ए आणि बी. हा जर मल्टिप्लिकेशन करतो तर वाय काय येणार सांगता येईल विद्यार्थी मित्रांनो? वाय इज इक्वल टू ए इंटू बी. सो ट्रूथ टेबलमध्ये काय येणार आहे? पॉसिबल कॉम्बिनेशन्स टोटल 4. 2 इनपुट आहे ना, आता 4 कॉम्बिनेशन्स येतील. 0 0 0 1 1 0 1 1. रिमाइंडर लक्षात ठेवा, फॉर्म्युला 2 raised to n इज इक्वल टू 4. सो 2 raised to म्हणजे 2, 2 इनपुट म्हणजे टोटल 4 कॉम्बिनेशन्स. सो वी कॅन राईट हिअर कॉम्बिनेशन्स, इनपुट, आउटपुट, इनपुट ए आणि बी, आउटपुट वाय. 0 0 0 1 1 0 1 1. सो आउटपुट 0 into 0 0 0 into 1 0 1 into 0 0 1 into 1. IC number 7408. So in this way, for all 7 gates, we will write the table. We will understand the table and we will understand the operation of the table. Very important table is there. हा टेबल तुम्हाला एकदा आला, तुम्ही बाकी सर्व काही पुढचं सॉल्व करू शकतात विद्यार्थी मित्रांनो. नाव सपोज, नाव नेक्स्ट पार्ट इन द लॉजिक गेट सिस्टम. आपण आता बघितलं, आता फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन्स आहे की ह्या 2 प्रकार नॅन्ड गेट, नॅन्ड अँड नॉर गेट्स आहे. त्याला आपण काय म्हणतो? युनिव्हर्सल गेट्स. काय म्हणतो आपण त्यांना? युनिव्हर्सल गेट्स. क्वेश्चन विचारला जातो, व्हाय नॅन्ड अँड नॉर गेट्स आर कॉल्ड ॲज युनिव्हर्सल गेट, और what is universal gate, why they are called as a universal gates. तर युनिव्हर्सल गेट 2 आहे, NAND and NOR. लक्षात ठेवा मित्रांनो, NAND and NOR फार महत्त्वाचा टॉपिक आहे. दे आर कॉल्ड ॲज अ युनिव्हर्सल गेट्स. रिझन इज वॉट? NAND आणि NOR गेट असे गेट आहे, युझिंग दिस गेट वी कॅन इम्प्लिमेंट ऑल टाईप्स ऑफ गेट्स, इव्हन वी कॅन इम्प्लिमेंट ऑल टाईप्स ऑफ सर्किट्स. म्हणजे जगात जेवढे सर्किट्स आहे, डिजिटल सर्किट्स किंवा जेवढे पण गेट्स आहे टाईप्स, हे फक्त NAND गेट किंवा फक्त NOR गेट वापरून आपण डिझाईन करू शकतो. हे त्याचं एक वैशिष्ट्य आहे. आपल्याला आउटपुट, फॉर एक्झाम्पल समजा मी डिझाईन केला अँड गेट, तर अँड गेटचं आउटपुट काय आहे? ए इंटू बी. तर मला अँड गेटची गरज नाही, मी नॅन्ड गेट वापरून सुद्धा ए इंटू बी आणू शकतो.
A+B पण आणू शकतो. आय कॅन डिझाईन हाफ ॲडर ऑल्सो, आय कॅन डिझाईन फुल ॲडर ऑल्सो, आय कॅन डिझाईन एनी टाईप ऑफ फ्लिप फ्लॉप, आय कॅन डिझाईन एनी टाईप ऑफ काउंटर. So any type of circuit I can use using only NAND or using only NOR gate. Number can be anything. I can use 1, 2, 3, 4, 5 NAND gates. Doesn't matter. But ultimate output will be there. म्हणून यांना म्हणतात NAND आणि NORला युनिव्हर्सल गेट्स. हे पण आपण बघूया. त्याचं कसं स्टेप बाय स्टेप त्याचा आन्सर आहे, कसं ते लिहायचं आन्सर ते फार महत्त्वाचं आहे. हे एक्झामला फ्रिक्वेंटली विचारलं जातं. पुढची जर गोष्ट विचार केली तर आपण बघितलं there are some derived gates are there. Derived gates कोणते कोणते? XOR and XNOR. तर ह्याच्यावर प्रश्न विचारला जातो तो जनरली विद्यार्थी मित्रांनो की एक्सप्लेन हाऊ XOR or XNOR gate can be used as inverter and buffer. 6 मार्काचा क्वेश्चन आहे हा, जनरली विचारला जातो. एक्सप्लेन हाऊ XOR gate or XNOR gate can be used as an inverter and buffer. So no problem, we can write. For that we should know the truth table of XOR gate. जे आपण बघणार आहोत जेव्हा आपण तो टेबल तयार करू पूर्ण 7 गेटचा, त्यात 6 नंबर आणि 7 नंबरला हे गेट आहे, ह्यांचं पण ट्रूथ टेबल येईल आणि त्या ट्रूथ टेबलवरून आपण हे सिद्ध करू शकतो की XOR गेट किंवा XNOR गेट कॅन बी यूज्ड ॲज अ इन्व्हर्टर अँड बफर. नाउ व्हॉट इज इन्व्हर्टर अँड व्हॉट इज बफर? फॉर दॅट आपण पुढचा व्हिडिओ जेव्हा येईल त्यात आपण माहिती घेऊया की व्हॉट इज इन्व्हर्टर, व्हॉट इज बफर. स्टील जस्ट अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ दिस टॉपिक. नाउ नेक्स्ट we will continue with the next part, that is digital circuits. नाउ जेवढे डिजिटल सर्किट्स आहे त्यांचे 2 पार्ट केलेले आहे. हा फार महत्त्वाचा लास्ट पार्ट आहे सिलेबसचा आपला युनिट नंबर 3च्या सिलेबसचा. तो आहे सगळे सर्किट डिवाइड केलेले आहे. जसं आपण म्हणतो ना की कंपाऊंडचे 2 पार्ट आहे, ॲक्टिव्ह कंपोनंट पॅसिव्ह कंपोनंट शिकलो आपण. तसंच सर्किटचे पण 2 पार्ट आहे डिजिटल सर्किटचे. पहिलं आहे कॉम्बिनेशनल सर्किट्स अँड अनदर इज अ सिक्वेन्शियल सर्किट्स. ह्याचा डिफरन्स आहे. व्हॉट इज डिफरन्स ऑफ दिस? सो पहिला पॉईंट लिहू शकतो आपण, दुसरा पॉईंट लिहू शकतो, थर्ड आहे, फोर्थ आहे की बाई याचं कॉम्बिनेशन सर्किटचं आउटपुट डिपेंड्स ऑन प्रेझेंट इनपुट ओनली. and in this case output depends on present input comma plus past input and output. उदाहरण तर जायचं झालं तर ॲडर इज अ एक्झाम्पल ऑफ कॉम्बिनेशनल सर्किट. एक बनतो एक्झाम्पल. कसं काय? कॅल्क्युलेटर घेतला आपण, कॅल्क्युलेटर ॲड केलं तुम्ही 2 + 5, आन्सर काय येणार आहे 7. सो प्रेझेंट इनपुट काय होतं 2 आणि 5, 7 आलं. त्याच्यासाठी तुम्ही पहिली काय केलं आहे कॅल्क्युलेटरवर त्याचा काही फरक पडत नाही. तुम्ही हजारो कॅल्क्युलेशन केले असतील, डझंट मॅटर. इमिजिएट लास्ट काय केलं ते पण मॅटर नाही करत. बट इन सिक्वेन्शियल सर्किट इट इज मॅटर्ड. फॉर एक्झाम्पल याचं काउंटरचं एक्झाम्पल घ्या. मॉलमध्ये गेले किंवा कुठं पिलग्रीममध्ये गेले, तिथं काउंटर लावलेला असतो, किती लोक गेले किती लोक आले. तुम्ही एंट्री केली, काउंट सपोजवरती काउंट आहे 770. तुम्ही एंट्री केली, काउंट काय होणार आहे आता 771. ह्याला म्हणता काउंटर. म्हणजे प्रेझेंट इनपुट काय आहे, तुम्ही स्वतः गेले, दिस इज अ प्रेझेंट इनपुट. बट 770ला 771 होण्यासाठी त्याला हे माहीत पाहिजे की पहिली 770 होता. म्हणजे द आउटपुट इज डिपेंड ऑन प्रेझेंट इनपुट ॲज वेल ॲज पास्ट इनपुट अँड आउटपुट. बरोबर आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं आहे म्हणजे काय लागेल, मेमरी लागेल. सो हिअर मेमरी इज रिक्वायर्ड, हिअर नॉट रिक्वायर्ड मेमरी. मेमरी आली तर क्लॉक पण लागतो. क्लॉक इज रिक्वायर्ड, क्लॉक इज नॉट रिक्वायर्ड. सो इन दिस वे वी कॅन distinguish these types of circuits. Now in our syllabus we have only adders, half adder and full adder, whereas in sequential circuit we have only flip flop, not a counter. Okay, flip flop आपण बघणार आहोत. and lastly तो पार्ट आहे तो आहे
introduction to microprocessor and microcontroller. So okay, now we will see in short about the adder circuits. Adders. So adder जे आहे ते तुमचे दोन प्रकारचे ॲडर्स आहे मेनली, हाफ ॲडर and full adder. So what is the block diagram for half adder? It's a block diagram for half adder. Half adder is used to add 2-bit numbers, 2 inputs only. A, B is the 2 inputs and having 2 outputs, sum and carry, having 2 inputs, 2 outputs. Whereas full adder used to add 3 inputs, A, B and carry of previous addition C in. 3 आउटपुट ॲड करण्यासाठी वापरतात फुल ॲडर. आउटपुट असतात 2, सम अँड कॅरी आउट. ओके, नो ह्याचं ट्रूथ टेबल पण येणार आहे. आता बघा 2 इनपुट आहे. एक्झामला प्रश्न विचारतात विद्यार्थी मित्रांनो, भरपूर वेळा फिक्स क्वेश्चन आहे दोघांपैकी एक. ड्रॉ ऑर बिल्ड ऑर एक्सप्लेन द सिस्टम ऑफ हाफ ॲडर, फुल ॲडर, write their boolean equation, write their draw their logical diagram, draw along with their truth table, etc, etc. So what is here expected from the examiner, or what is expected in the exam, and we have to write these points. कोणताही क्वेश्चन घ्या दोघांपैकी, हाफ ऑर्डर किंवा फुल ऑर्डर, तुम्हाला लिहायचं सर्वात पहिली इंट्रोडक्शन, थोडी माहिती इन शॉर्ट, 1 का 2 लाईनी, लाईक इट इज यूज टू ॲड 2 बीट नंबर वगैरे वगैरे. 2 नंबर त्याची ब्लॉक डायग्राम येईल. 3 नंबर ब्लॉक डायग्राम म्हणून काढायचं आहे ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबलवरनं आपण काढणार आहे त्याचं बुलियन इक्वेशन आणि इक्वेशनवरून आपण काढणार आहे लॉजिकल डायग्राम. So this is what the simple step to write the answer for 6 marks. Either it is a half adder or full adder. हाफ ॲडरचं इंट्रोडक्शन, त्याची ब्लॉक डायग्राम, ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबलमध्ये बुलियन इक्वेशन कसं लिहायचं त्याची पण एक मेथड आहे, त्याला के मॅप मेथड म्हणतात. के मॅप हा शब्द एक्झामला विचारतात, कधी विचारत पण नाही, डझंट मॅटर. मग के मॅप वापरून आपण त्या बुलियन इक्वेशनवरनं आपण त्याचं इक्वेशन तयार करू शकतो आणि इक्वेशनवरनं डायग्राम कशी ड्रॉ करायची हा फार महत्त्वाचा पार्ट आहे. हा आपण तिथं बघू शकतो. फॉर एक्झाम्पल जर सिम्पली जर मी शॉर्टमध्ये सांगायचं ठरलं, सपोज आय हॅव एक्सप्लेनिंग हिअर full adder, simply full adder. So in full adder, पहिली introduction, it is used to add 3-bit numbers A, B and carry in etc etc. 2 नंबर ब्लॉक डायग्राम. ब्लॉक डायग्राम तुम्हाला माहित आहे, ब्लॉक डायग्राम ड्रॉ केली. 3 inputs A, B, C in and 2 outputs, sum and carry out. ड्रॉ केली. नो ब्लॉक डायग्रामवरनं काय काढायचं आपल्याला, ट्रूथ टेबल, डझंट मॅटर. लक्षात ठेवा, परत सांगतोय, टोटल पॉसिबल इनपुट कॉम्बिनेशन कशावर डिपेंड आहे, नंबर ऑफ इनपुट्सवर. फॉर्म्युला आहे 2n. जर इनपुट एकच असेल तर टोटल कॉम्बिनेशन्स 2 होतील, 0 आणि 1. इनपुट टोटल 2 असतील तर टोटल कॉम्बिनेशन 4 होतील, 0 0 0 1 1 0 1 1. 3 इनपुट असतील, जिथं इथे बघा 3 इनपुट आहे, ए बी सी इन, तर टोटल किती कॉम्बिनेशन होतील, 8 कॉम्बिनेशन्स होतील. 4 इनपुटला 16 कॉम्बिनेशन्स होतील. तर आपण बघूया 8 कॉम्बिनेशन्स कोणते होतात फुल ॲडरसाठी. इथं मी ट्रूथ टेबल ड्रॉ करतो बघा. आता इथं फॉर फुल ॲडर आय हॅव ड्रॉ द ट्रूथ टेबल हिअर. इनपुट, आउटपुट, इनपुट किती आहे 3, ए बी सी इन, आउटपुट सम अँड कॅरी आउट, टोटल 8 कॉम्बिनेशन्स, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ओके, सो स्टार्ट फ्रॉम व्हेरी लिस्ट स्मॉल नंबर अप टू असेंडिंग ऑर्डर, 0 0 0 0 0 1 0 1 0 0 1 1. फक्त 0 आणि 1 येतो बघा, बायनरी नंबर सिस्टम आहे. चढत्या क्रमाने लिहायचं आहे असेंडिंग ऑर्डरने. 1 0 0 1 0 1
1 1 0 1 1 1. आता यांची सम घ्या. सम तुम्हाला माहिती बायनरी ॲडिशन कशी असते काय असते ती आपण बघणार आहोत की 0 + 0 + 0 सम 0 कॅरी 0 इथं 1 0 येईल. बघूया आपण एकदा लिहून घेतोय. आपण शिकणारच आहोत ते. ओके. आणि एकदा हे झालं ते लास्ट पार्ट चौथा पार्ट कोणता आहे की त्या ट्रूथ टेबलवरनं तुम्हाला काय करायचं आहे त्याचं इक्वेशन तयार करायचं आहे सम अँड कॅरीसाठी. इक्वेशन फॉर सम अँड कॅरी आउट. फॉर दॅट व्हेरी सिम्पल केमॅप मेथड इज देअर. फॉर समसाठी काय आयडिया आहे जिथं 1 आलं तिथं सर्कल करा. समच्या कॉलममध्ये 1 2 3 4. समच्या कॉलममध्ये 1 इथं आला आहे त्या लाईन एची व्हॅल्यू काय आहे 0 आहे म्हणून ए बार लिहायचा. बीची व्हॅल्यू बी आहे फक्त बी बार येणार नाही. सीची व्हॅल्यू पण 0 आहे बार येणार नाही. प्लस दुसरा 1 घ्या. इथं बी बार आहे आणि इथं सी इन आहे बरोबर आहे. दुसरा घेतला ए बार बी सी इन बार कारण 0 आहे बार येईल 1 आहे बार येणार नाही. सी इनला बार येणार आहे. प्लस हा एक 1 घ्या ए बी बार सी इन बार प्लस लास्ट 1 इथं आहे तिघांना 1 1 आहे तर कुठंच बार येणार नाही सी इन 1. हे झालं. आफ्टर सॉल्विंग दिस यू विल गेट दिस. हे तयार झालं समचं इक्वेशन. सिमिलरली फॉर कॅरीसाठी काय करायचं जिथं 1 इथं सर्कल करा 1. राईट द इक्वेशन फॉर दिस. 1 साठी एची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे ए बार येईल. बीची व्हॅल्यू 1 आहे आणि सी इनची 1 आहे म्हणून बार येणार नाही. सिमिलरली ए बी बार सी इन प्लस ए बी सी इन बार प्लस लास्ट तिन्ही 1 आहे ए बी सी इन. आफ्टर सॉल्विंग दिस यू विल गेट ए बी प्लस बी सी इन प्लस ए सी इन आणि हे तुमचं झालं. आणि ह्याच्यावरनं तुम्हाला फायनली तयार करायचं एक सर्किट जे आपण बघणार आहे सिलेबसमध्ये. आम्ही तुम्हाला शेअर करू कसं करायचं काय करायचं हे 6 मार्काच्या पद्धतीसाठी हे तुम्हाला एवढं सॉल्व करावं लागेल. इन दिस वे वी कॅन गो विथ द सिक्वेन्शियल सर्किट. अँड लास्ट पार्ट आहे सिक्वेन्शियल सर्किटचा. ह्याच्यात पण एक प्रश्न विचारतात कॉमनली विद्यार्थी मित्रांनो हाऊ वी कॅन इम्प्लिमेंट फुल ॲडर युजिंग 2 हाफ ॲडर्स. हा टॉपिक पण आपण सिलेबसमध्ये कवर करू किंवा नोट्समध्ये तुम्हाला शेअर करू आपण. हाऊ वी कॅन इम्प्लिमेंट फुल ॲडर युजिंग 2 हाफ ॲडर. सिक्वेन्शियल सर्किटमध्ये फ्लिपफ्लॉप्स फक्त आहे सिलेबसला. देर इज नो शिफ्ट रजिस्टर नो काउंटर्स. डी फ्लिपफ्लॉप पहिला प्रकार. दुसरा एस आर. तिसरा जे के आणि चौथा डी टॉगल फ्लिपफ्लॉप. डी एस आर जे के टॉगल फ्लिपफ्लॉप हे सगळे फ्लिपफ्लॉप आपण बघणार आहोत आपण. सिम्पली एक्झामला जर प्रश्न विचारला फ्लिपफ्लॉपवर तर व्हॉट इज फ्लिपफ्लॉप थोडं इंट्रोडक्शन लिहा. व्हॉट इज फ्लिपफ्लॉप कॉमन आन्सर फॉर ऑल टाइप्स ऑफ फ्लिपफ्लॉप. अँड एक्सप्लेन और राईट अ शॉर्ट नोट ऑन एनी 1 और एनी 2 फ्लिपफ्लॉप. त्यात काय करायचं आहे मग इंट्रोडक्शन लिहायचं आहे त्या फ्लिपफ्लॉपबद्दल. दुसरी त्याची ब्लॉक डायग्रॅम फार महत्त्वाची. ब्लॉक डायग्रॅम किंवा डायग्रॅम त्याची डायग्रॅम लॉजिकल डायग्रॅम. सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे तो आहे त्याचा ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल कारण ट्रूथ टेबल नथिंग बट वॉट हा काम कसा करतो हे तो दाखवतो. आणि त्या ट्रूथ टेबलवरून यू कॅन राईट द ऑपरेशन दॅट काय दिल्यावर काय आउटपुट येतं. कॉम्बिनेशन समजा एस आणि आर हे 2 इनपुट आहे. एस आर 0 0 दिला एस आर 0 1 दिला 1 0 दिला 1 1 दिला तर काय आउटपुट येईल. मग कसं काय त्याचं ॲप्लिकेशन काय आहे त्याचा कुठं यूज होतो हे सगळं आपण त्या नोट्समध्ये किंवा त्या कंटेंटमध्ये सेशनमध्ये बघणार आहोत आपण विद्यार्थी मित्रांनो. एक्झाम पॉईंट ऑफ फार महत्त्वाचं आहे. एक पॉईंट महत्त्वाचा आहे. अँड लास्ट नॉट लिस्ट द व्हेरी लास्ट पार्ट ऑफ सिलेबस इज वॉट इंट्रोडक्शन टू मायक्रो प्रोसेसर अँड मायक्रो कंट्रोलर. मायक्रो प्रोसेसर अँड मायक्रो कंट्रोलर. एक्झामला प्रश्न येतो ड्रॉ अँड एक्सप्लेन द ब्लॉक डायग्रॅम ऑफ मायक्रो प्रोसेसर 6 मार्क किंवा ड्रॉ अँड एक्सप्लेन द ब्लॉक डायग्रॅम ऑफ मायक्रो कंट्रोलर फॉर 6 मार्क्स किंवा कंपेअर मायक्रो प्रोसेसर अँड मायक्रो कंट्रोलर 1 मार्क फॉर ईच पॉईंट एक्सपेक्टिंग मिनिमम
6 point for 6 marks. ओके, तर आपण ते पण बघूया की व्हॉट इज मायक्रो प्रोसेसर, व्हॉट इज द ब्लॉक डायग्राम ऑफ मायक्रो प्रोसेसर. एक एक ब्लॉक एक्सप्लेन करू शॉर्टमध्ये. एकदम सिम्पल ब्लॉक डायग्राम आहे विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, युनिट नंबर 3 मध्ये आपण जे शिकणार आहोत ते मी तुम्हाला शॉर्टमध्ये एक्सप्लेन केलं. आपण लवकरच इन डिटेल व्हिडिओ one by one every point I will explain you every number conversion, every subtraction method with examples along with the notes, along with the old question papers. We will come again and we will see everything in detail. तर आज पुरतं एवढं विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा भेटूया. नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पर्पल हॅटच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही पर्पल हॅटचं चॅनल आज सबस्क्राईब नसेल केले तर ते लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. त्यावर तुम्हाला सर्व माहिती आमच्याकडनं तुम्हाला देण्यात येईल. टुडे आय एम गोइंग टू एक्सप्लेन और आय एम गोइंग टू गिव्ह ब्रीफ इंट्रोडक्शन अबाउट युनिट नंबर 4, नेम इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशन. आपल्याला माहिती आहे विद्यार्थ्यांनो, एनसीएम एक्झामला युनिट नंबर 3, 4, 5, 6 70 मार्काची एक्झाम असते. 70 मार्क्स एक्झाम जी आपली एनसीएम एक्झाम आहे. त्यात युनिट नंबर 3, 4, 5 आणि 6 हे 4 युनिट आपल्याला कव्हर करायचे आहेत. नाव टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट युनिट नंबर 4. In this video I will tell you that what we are going to cover in unit number 4. लवकरच आमचा एक डिटेल व्हिडिओ येणार आहेत. त्यापूर्वी शॉर्टमध्ये आपण समजून घ्या की काय काय आपण ह्याच्यात कव्हर करणार आहे आणि कसा आपल्याला ह्याचा बेनिफिट होऊ शकतो. सो डिअर स्टुडंट्स, इन युनिट नंबर 4 वी आर गोइंग टू कव्हर द डिफरंट टॉपिक्स लाईक, काय शिकायचं आपल्याच्या लक्षात घ्या. इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशन तुम्ही प्रॅक्टिकल केले आहेत, बरोबर आहे. तुम्ही प्रॅक्टिकलच्या वेळेस मल्टीमीटर वापरलं, फंक्शन जनरेटर वापरलं, CRO किंवा DSO वापरला, तुम्ही ड्युएल पॉवर सप्लाय पण वापरला आहे विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आहे. आणि हे इन्स्ट्रुमेंट तुम्ही हँडल केलेत. त्याच्या व्यतिरिक्त ॲनालॉग ॲमीटर आहे, ॲनालॉग व्होल्टमीटर्स आहे, ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे, पॉवर स्कोप आहे. देर आर व्हरायटी ऑफ इन्स्ट्रुमेंट्स आर देअर इन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. ते इन्स्ट्रुमेंट कसे काम करतात, त्यांचं फंक्शन काय आहे, त्याचं ॲप्लिकेशन काय आहे, त्यांची ब्लॉक डायग्रॅम, या सर्व गोष्टी आपण ह्या युनिटमध्ये कव्हर करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही एक्झामचे क्वेश्चन्स पेपर बघितले आणि इफ यू गो थ्रू द ऑल द क्वेश्चन पेपर्स, ऑल ओल्ड क्वेश्चन पेपर्स, यू कॅन सी देर आर रिपीटेड क्वेश्चन्स आर देअर. ड्रॉ अँड एक्सप्लेन द ब्लॉक डायग्रॅम ऑफ स्पेसिफिक इन्स्ट्रुमेंट. फार वेळा काय होतो विद्यार्थी मित्रांनो, डायग्रॅम तुम्हाला असं वाटलं की मोठे मोठे डायग्राम्स आहे, पण इफ यू क्लिअर द लॉजिक, तुमचं लॉजिक जर क्लिअर झालं, तुम्हाला ऑपरेशन समजलं की कोणत्या ब्लॉकचं काय काम आहे, इनपुट काय आहे, आउटपुट काय आहे, कशी प्रोसेस होते, देन यू कॅन ड्रॉ द डायग्रॅम व्हेरी इझिली. अँड वन्स इफ यू आर एबल टू ड्रॉ द डायग्रॅम, ऑब्वियसली यू कॅन राईट द आन्सर ऑल्सो. सो in this section I will tell you that what we will cover in our further video, which is very detailed video. Very first of all we will see the block diagram, operation, that is working, we can say that working, application, of different electronic instruments. Electronic instruments. Now, which are these instruments? So, in brief, I will tell you, we will cover digital multimeter. Number 2, we will cover function generator. Point number 3, digital storage oscilloscope. Number 4, DC power supply. Number 5, we will cover
ऑटो ट्रान्सफॉर्मर, number 6 analog ammeter, and lastly analog voltmeter. Along with that, lastly we will share the question bank, and also we will share the old question papers along with some explanation with you. Okay, now dear students, we will start with the very first point, that is what is mean by instrument or what is mean by measurement. Okay, आपण हे बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो की आपण इन्स्ट्रुमेंटची चर्चा करतोय. जेवढे पण इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते दोन पार्टमध्ये डिवाइड केले गेलेले आहे, ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट अँड डिजिटल इन्स्ट्रुमेंट्स. डिजिटल इन्स्ट्रुमेंट. सो 6 मार्काचा क्वेश्चन याच्यावर येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो. 6 मार्काचा क्वेश्चन, कंपेअर ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट अँड डिजिटल इन्स्ट्रुमेंट. आता कसा हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा, याच्यात काय काय पॉईंट कव्हर होतील इन टर्म्स ऑफ पॉवर रिक्वायरमेंट, इन टर्म्स ऑफ कॉस्टिंग, इन टर्म्स ऑफ प्रोग्रामिंग रिक्वायरमेंट, रिझोल्युशन, सेन्सिटिव्हिटी, स्पीड, त्याचे डेफिनेशन्स, ह्याचे 8 ते 10 पॉईंट आपण ह्याच्यात कव्हर करू इन डिटेल व्हिडिओ. हा फार महत्त्वाचा टॉपिक असणार आहे की व्हॉट इज ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट अँड व्हॉट इज डिजिटल इन्स्ट्रुमेंट्स. सो आपण हे बघूया. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत पहिला इन्स्ट्रुमेंट आहे डिजिटल मल्टीमीटर. मित्रांनो, BXCचे व्हिडिओ तुम्ही बघताय, तुम्हाला नक्की आवडले असतील, डिटेलमध्ये शिकायचे असतील तर पर्पल ॲट ॲप्लिकेशन लगेच डाउनलोड करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्या ॲप्लिकेशनमध्ये हे व्हिडिओ लेक्चर फुल डिटेलमध्ये आम्ही दिलेले आहे. तसेच IMP क्वेश्चन आहे, पेपर सोल्युशन आणि मागच्या नोट्स वगैरे, मागचे प्रिव्हियस इयर पेपर सोल्युशन सुद्धा दिलेले आहे. सो आपल्या ॲपवरनं हा BXC पूर्ण डिटेलमध्ये शिका. पुस्तक पण घेऊ नका, जेवढ्या ॲपवर दिले तेवढंच करा, तेच पेपरला येणार आहे आणि तुम्ही गॅरंटेड तुमचा BXC हा स्कोर करशाल. सो मित्रांनो, BXC 100% गॅरंटेड स्कोर करा. त्यासाठी पर्पल ॲट ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि स्टडी करा. डिजिटल मल्टीमीटर, त्याला म्हणतो आपण शॉर्टमध्ये DMM. तो लॅबचा DMM वेगळा असतो, स्टुडंटचा एक येतो पॉकेट कॅल्क्युलेटर येतो, पॉकेट DMM येतो छोटासा, तो आपण कॅरी करू शकतो. ओके, नाव DMM म्हणजे काय, डिजिटली तयार केलेला असतो. मल्टी मीन्स व्हॉट, मेनी, and meter means what, measurement. So the instrument using we can measure many parameters. So for example, हा कसा असतो तुमचा, तुम्ही बघितलं रोटरी स्विच असतो, असा एक स्विच असतो असा, आणि इथं डिफरंट पॅरामीटर्स वी कॅन मेजर. लाईक असा एक सेक्शन असतं, वरती स्क्रीन असते. We can measure resistance, we can measure DC voltage, we can measure AC voltage, we can measure AC current, we can measure DC current, we can measure Faradays म्हणजे capacitors and भरपूर गोष्टी अशा. So this is what the simple digital multimeter. क्वेश्चन येतो, ड्रॉ अँड एक्सप्लेन द ब्लॉक डायग्रॅम. ब्लॉक डायग्रॅम महत्त्वाची. ब्लॉक डायग्रॅम जर आपण बघितली तर तुम्ही आता ऑलरेडी बघितली ब्लॉक डायग्रॅम. ब्लॉक डायग्रॅमच्या थ्रू जर तुम्ही गेले तर ब्लॉक डायग्रॅमचा प्रत्येक पार्टचं एक्सप्लेनेशन, ब्लॉक वाईज संबंध महत्त्वाचे विद्यार्थी मित्रांनो. ओके, इन डिटेल व्हिडिओ आय विल टेल यू ब्लॉक वाईज डिटेल इन्फॉर्मेशन, दॅट व्हॉट इज, हाऊ वी कॅन मेजर द रेजिस्टन्स, हाऊ वी कॅन मेजर द DC voltage, व्हॉट आर द यूज ऑफ एव्हरी ब्लॉक. असे डिफरंट ब्लॉक आले. फॉर एक्झाम्पल ॲटेन्युएटर नावाचा ब्लॉक आलेला आहे, करंट टू व्होल्टेज कन्व्हर्टरचा ब्लॉक आलेला आहे, रेक्टिफायरचा ब्लॉक आलेला आहे, ADC आलेला आहे, डिजिटल डिस्प्ले आलेला आहे. सो व्हॉट इज द पर्पज ऑफ ईच अँड एव्हरी ब्लॉक, हाऊ वी कॅन यूज दीज ब्लॉक्स इन डिजिटल मल्टीमीटर. हा टॉपिक आपण कव्हर करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. आफ्टर दॅट दुसरं महत्त्वाचं आहे इन्स्ट्रुमेंट जे आपण कव्हर करणार आहोत, फंक्शन जनरेटर. फंक्शन जनरेटर तुम्ही प्रॅक्टिकल केला आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रॅक्टिकल करताना तुम्ही एक इन्स्ट्रुमेंट वापरला आहे, त्याचं नाव आहे फंक्शन जनरेटर. त्याच्यावर तुम्ही बघितलं असेल, स्क्रीन होती आणि तुम्ही आउटपुट काढलं आहे आणि त्याचं आउटपुट तुम्ही वापरलं आहे पुढं फर्दर
डिफरंट प्रॅक्टिकल करायसाठी लाईक इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर, नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर, ऑपेम, युजिंग ऑपेम, ओके, सिंगल स्टेज सी ॲम्प्लिफायर. सो हे जे सर्किट तुम्ही प्रॅक्टिकल केलेत ह्यांना इनपुट तुम्ही कुठनं दिलेलं आहे? इनपुट दिलं आहे तुम्ही फंक्शन जनरेटरमधनं. तर हा इनपुट कसे तयार करतो? आता आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, इनपुट आपल्याकडे कोणतं अवेलेबल आहे सध्या MSCBचं 230 वोल्ट 50 हर्ट्ज. पण आपण जेव्हा हे प्रॅक्टिकल करतो तेव्हा आपल्याला रिक्वायरमेंट असते एकदम मिली वोल्टमध्ये म्हणा किंवा 0.1 वोल्ट म्हणा किंवा 1 वोल्ट म्हणा, 2 वोल्ट म्हणा, एक्सेट्रा. आपण कमी रेंजचे इनपुट वोल्टेजेस देतो, AC वोल्टेज. फ्रिक्वेन्सीची रिक्वायरमेंट आपली असते 1 किलो हर्ट्स, 10 किलो हर्ट्स अँड मोर. कुठनं आणायचं? ओके. शेपची रिक्वायरमेंट असते. कोणी म्हणलं मला साईन वेव्ह पाहिजे, कोणी म्हणलं मला ट्रायंग्युलर पाहिजे, कोणी म्हणतं मला स्क्वेअर वेव्ह पाहिजे. व्हेर आर यू फ्रॉम वी गेट दिस? दिस इज वॉट द instrument called function generator. It will give us the different type of input as per our requirement. तर त्याची ब्लॉक डायग्राम आपल्याला शिकायची आहे की ब्लॉक वाईज कोणता ब्लॉक काय काम करतो, कोणता ब्लॉक फ्रिक्वेन्सी डिसाईड करतो, कोणता ब्लॉक ॲम्प्लिट्यूड डिसाईड करतो आणि कोणता ब्लॉक शेप डिसाईड करतो. आपण ती ब्लॉक डायग्राम कवर करणार आहे आपल्या डिटेल व्हिडिओमध्ये. तुम्ही बघा, एकदम सिम्पल व्हिडिओ आणि एकदम सोपा व्हिडिओ आहे. तुमचा लॉजिक क्लिअर होऊन जाईल. इफ युअर लॉजिक इज क्लिअर यू कॅन ड्रॉ द डायग्राम. And if diagram is clear, you can write the answer in detail. Okay. Next, आपण बघणार आहोत डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप, ज्याला आपण DSO म्हणतो, डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप, DSO. काही कॉलेजेसमध्ये प्रॅक्टिकल तुम्ही CROवर केले असतील, काहींनी DSOवर केले असतील. अल्टिमेटली बोथ आर द ऑसिलोस्कोप. फरक एकच आहे की CRO हा ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट आहे, DSO हा डिजिटल इन्स्ट्रुमेंट आहे. द मेमरीज, प्रोग्रामिंग फॅसिलिटीज अवेलेबल हिअर, हा एक मेन फरक आहे. प्रोग्रामिंग म्हणू शकतो आपण त्याला किंवा स्टोरेज फॅसिलिटीज अवेलेबल हिअर इन दिस ब्लॉक. नाउ द पर्पज ऑफ DSO. DSOला 2 चॅनल असतात. इन्स्ट्रुमेंट आहे, तुम्ही बघितलेलं आहे, स्क्रीन असते मोठी, डिस्प्ले असतो, सिग्नल दिसतो, इथं नंबर पण दिसतात. ओके, 2.5 वोल्ट असं दिसतं आपल्याला काहीतरी. ओके, डिफरंट चॅनल्स, नॉब्स, ह्या पद्धतीने बटन्स, ह्या पद्धतीने तो इन्स्ट्रुमेंट असतो. तर DSO कसा काम करतो? We are giving input to DSO. We are giving analog input. बरोबर आहे? We are giving analog input. स्टेप समजून घ्या कशी आहे. हा DSO आपला स्टोअर करायचा आहे, म्हणजे आपल्याला ह्याला कन्वर्ट करावं लागणार आहे डिजिटलमध्ये. तो वी विल यूज ADC. मग आपण त्याला स्टोअर करू मेमरीमध्ये आणि मेमरीमधनं परत मला तो डिस्प्ले करायचा आहे ॲज अ ॲनालॉग, म्हणजे मला त्याला परत कन्वर्ट करायचं आहे. I will use DAC, opposite operation of ADC, digital to analog converter, and then I will again get analog output which I will show on the display. त्याचे डिफरंट ब्लॉक्स येतात. इनपुट ADC येतो, कंट्रोल युनिट येतो, DAC येतो, ADC येतो, सॅम्पल अँड होल्ड सर्किट येतं. प्रत्येकाचा काय रोल आहे, काय फंक्शन आहे, हे आपण बघणार आहे आपल्या मोठ्या जो व्हिडिओ आहे ना त्याच्यामध्ये. तुम्ही ऑब्व्हियसली तुम्ही प्लीज गो थ्रू दॅट व्हिडिओ. नेक्स्ट, नंबर फोर instrument is what we are going to study. Regulated DC power supply. त्याला AC-DC पॉवर सप्लाय म्हणा, DC पॉवर सप्लाय म्हणा, रेग्युलेटेड DC पॉवर सप्लाय म्हणा, त्याला भरपूर नाव आहे विद्यार्थी मित्रांनो. DC पॉवर सप्लाय म्हणजे असा एक सप्लाय इन्स्ट्रुमेंट जो तुम्हाला DC पॉवर देतो. कुठनं भेटते DC पॉवर सप्लाय? ऑब्व्हियसली वी हॅव AC. आपल्याकडे AC अवेलेबल आहे. 230 वोल्ट 50 हर्ट्जला आपण म्हणतो 1 फेज, जी अशी असते. ओके, आणि ह्याच्यापासून आपल्याला तयार करायचं आहे DC 5 वोल्ट, 6 वोल्ट, 1 to 5, जेवढं तुम्हाला पाहिजे, 9, 10, 12 वोल्ट, वॉट एव्हर. तर
ही जी जर्नी विद्यार्थी मित्रांनो AC to DCची ही ब्लॉक डायग्राममध्ये समजून घ्यायची आपल्याला. आपण प्रॅक्टिकल पण केलं आपलं बघा. ॲज पर सिलेबस वी हॅव 5th or 6th प्रॅक्टिकल डिझाईन ऑफ ऑर बिल्ड अँड टेस्ट द रेग्युलेटरी DC पॉवर सप्लाय. इन दिस वी आर गोइंग थ्रू द 4 ब्लॉक्स. आपण डिफरंट 4 ब्लॉक्समध्ये गेलो आहे. ट्रान्सफॉर्मर प्लस रेक्टिफायर प्लस फिल्टर प्लस रेग्युलेटर. ओके, सो we have to see, we will see block wise how that we are getting the waveforms and how step by step AC signal is converted into DC signal. What is the regulator IC? What are the different types of regulator ICs? What is the use of every block? We will see later. Okay, after that in this unit we will cover next point, auto transformer. Auto transformer. जेवढे पॉईंट मी आत्तापर्यंत एक्सप्लेन केले विद्यार्थी मित्रांनो, सर्व पॉईंट महत्त्वाचे आहेत. सर्व क्वेश्चन्स रिपीटेडली प्रत्येक एक्झामला म्हणजे प्रत्येक सेमिस्टरला विचारले गेलेले. सो प्रत्येकाने 1 by 1 जो आपला डिटेल व्हिडिओ येणार आहे त्याच्यात बघा कसं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, काय ब्लॉक डायग्राम दिलेली, नोट्स पुन्हा आम्ही शेअर करू तुमच्याबरोबर. ऑटो ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही रेग्युलर ट्रान्सफॉर्मर शिकले बरोबर आहे क्लासमध्ये. ज्याच्यामध्ये काय असतं 2 वाइंडिंग असतात, प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग. ही प्रायमरी वाइंडिंग ही सेकंडरी वाइंडिंग आहे. ओके, प्रायमरी अँड सेकंडरी वाइंडिंग आयसोलेटेड विथ द हेल्प ऑफ कोर. ही मॅग्नेटिक कोर आहे. हे झाला तुमचा रेग्युलर ट्रान्सफॉर्मर. व्हेअर इज ऑटो ट्रान्सफॉर्मर ओनली 1 वाइंडिंग इज यूज्ड. ही इनपुट साईड आहे, ला V1 म्हणतो आपण. ही आउटपुट साईड आहे V2. ABC. तर आपण बघणार होतो मित्रांनो कशा पद्धतीने स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असतो, कसा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असतो, इनपुट आउटपुट कसे दिले जातात, हे जे फॉर्म्युले काय आहे, व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर ओव्हर रेग्युलर ट्रान्सफॉर्मर. 6 मार्काचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, सिम्पल सुटसुटीत. आपण बघणार आहोत कसं आपण याचं उत्तर लिहू शकतो. त्यानंतर येतो पॉईंट महत्त्वाचा, ॲनालॉग ॲमिटर and analog voltmeter. हे 2 क्वेश्चन्स आहे. 2 पैकी एक क्वेश्चन कन्फर्म परीक्षेला येणार आणि फार वेळा 2 क्वेश्चन विचारलेले ऑर्बिटमध्ये. म्हणजे क्वेश्चन नंबर 3 मध्ये एक क्वेश्चन आला असेल तर क्वेश्चन नंबर 4 मध्ये त्याला ऑरला ॲमिटर किंवा व्होल्टमीटर येणारच आहे. ह्याच्यात तुम्हाला डेफिनेशन म्हणजे कोणतं प्रिन्सिपल वापरलं आहे, PMMC प्रिन्सिपल वापरलं आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण इथं परमनंट मॅग्नेट मुव्हिंग कॉईल हे तुम्हाला इथं एक्सप्लेन करायचं आहे. सेम थिंग इज हिअर. दुसरी तुम्ही डायग्रॅम महत्त्वाची डायग्रॅम, तुम्ही डायग्रॅम ड्रॉ करणार आहे मीटरची. ओके, तर डायग्रॅम कशी ड्रॉ करायची, काय त्याचं पर्पज, कसं त्याच्यात करंट फ्लो होणार आहे, IM RM ISH ह्यांचे फॉर्म्युले, व्हॉट इज द पर्पज ऑफ RSH हा का वापरतात, RSHचा फॉर्म्युला कसा तयार करायचा, हे सगळं एकदम प्रॉपर तुम्ही याच्यात लिहू शकतात. व्हेरॅज इन दिस इज वॉट द सिरीज रेजिस्टन्स इथं वापरणार आहे. हा मीटर आहे तुमचा. ओके, हा व्होल्टेज आहे. दिस इज वॉट द सिम्पल आयडिया बिहाइंड द ॲनालॉग ॲमिटर ॲनालॉग व्होल्टमीटर. ह्याचा यूज काय तर इथं पण विचारता ह्याचा यूज काय आणि ह्याचा फॉर्म्युला RS इज इक्वल टू हा आपल्याला डिराईव्ह करायचा आहे. इथं RSH डिराईव्ह करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि इन दिस वे वी कॅन एक्सप्लेन एनी ऑफ द 1 एक्झाम्पल ॲनालॉग ॲमिटर और व्होल्टमीटर इन डिटेल. ओके, सो इन दिस वे इन दिस युनिट वी आर गोइंग टू कवर ऑल द टॉपिक्स इन डिटेल. मेनली विद्यार्थी मित्रांनो ब्लॉक डायग्राम जर प्रॉपर असेल, त्याचं अंडरस्टँडिंग जर क्लिअर असेल, स्टेप बाय स्टेप तुम्ही डायग्राम ड्रॉ करू शकतात प्रॉपरली. लक्षात ठेवा 6 मार्काच्या किंवा 7 मार्काच्या क्वेश्चनला 4 मार्क कमीत कमी हे डायग्रामला दिलेले. एखाद्या केसमध्ये 3 मार्क 3+3 मार्किंग स्कीम लक्षात ठेवा. मार्किंग स्कीम हा फॅक्टर फार महत्त्वाचा आहे मार्किंग स्कीमचा. 6 किंवा 7 मार्काचा क्वेश्चन असेल तर 4+2 म्हणजेच किंवा 4+3 हे स्ट्रक्चर दिलेलं आहे विद्यापीठाने. ही झाली डायग्रामसाठी मार्क्स, हा मार्क्स झाली थेरीसाठी. फार रेअर असं आहे की विद्यार्थी मित्रांनो 6 मार्काच्या क्वेश्चनला 3 मार्क्स + 3 मार्क्स असं येणार आहे. तेव्हा डायग्रामवर भर द्या.
आणि हा जो सब्जेक्ट आहे बेसिक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग त्यातल्या त्यात हा जो युनिट आहे युनिट नंबर 4 हा फुल्ली डायग्राम बेस्ड युनिट आहे. प्रत्येक क्वेश्चनला डायग्राम एक्सप्लेनेशन आहे. विद्यार्थी मित्रांनो, शेवटी आम्ही तुम्हाला जेव्हा युनिट आम्ही तुम्हाला शेअर करू, तुम्ही पर्पल ह्याच्या चॅनलवर जा, ऑनलाईन त्यांचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, सबस्क्राईब करा, तुम्हाला डिटेल व्हिडिओ भेटेल. त्या व्हिडिओच्या एंडला एक स्पेशल तुमच्यासाठी व्हिडिओ दिलेला आहे. त्यात आम्ही क्वेश्चन बँक तुम्हाला देणार आहोत की कशा पद्धतीने क्वेश्चन येऊ शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं त्याच्यामध्ये प्लस SPPUचे क्वेश्चन पेपर्स सॅम्पल म्हणून शेवटचे 4 ते 5 पेपर्स 4 to 5 क्वेश्चन पेपर्स NSEMचे तुम्हाला आम्ही शेअर करू. ओके, त्याच्यामध्ये आणि पूर्ण व्हिडिओ तुम्हाला तो बघा आणि शुअरली यू विल गेट ऑल द इन्फॉर्मेशन व्हॉट यू वॉन्ट. ओके, सो डिअर स्टुडंट्स, थँक्यू. लवकरच भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये युनिट नंबर 4 बरोबर. थँक्यू व्हेरी मच. आज आपण बघणार आहोत बेसिक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग युनिट नंबर 5 सेन्सर्स. विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणते महत्त्वाचे टॉपिक आपण आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये जो आपला डिटेल व्हिडिओ असणार आहे युनिट नंबर 5वर त्याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत. आज मी तुम्हाला ब्रीफ इंट्रोडक्टरी माहिती देणार आहे. कशा पद्धतीने कोणते टॉपिक, कसे त्याचे फायदे, एक्झाम्पल्स, ऑपरेशन्स, वर्किंग प्रिन्सिपल, ॲप्लिकेशन्स ऑफ डिफरंट सेन्सर्स आणि कशा प्रकारची क्वेश्चन्स हे विचारले जातात, सगळं काही आपण ह्या शॉर्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आता सुरू करूया आपण सेन्सर्स. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता तुमच्या समोर दिस इज सिलेबस ऑफ युनिट नंबर 5 सेन्सर्स. तर आपण म्हणतो कोर्स ऑब्जेक्टिव्ह. दिस आर द पॉईंट्स वी आर गोइंग टू कव्हर अंडर युनिट नंबर 5. इंट्रोडक्शन ऑफ सेन्सर किंवा त्याला आपण म्हणतो ट्रान्सड्यूसर ऑल्सो. व्यवहार भाषेत सेन्सर किंवा ट्रान्सड्यूसर एकच पकडले जातात. क्लासिफिकेशन ऑफ सेन्सर्स. आफ्टर दॅट इन्स्ट्रुमेंटेशन ऑफ ब्लॉक डायग्राम. इन्स्ट्रुमेंटेशन म्हणजे काय, ही सिस्टम जी आहे सेन्सरची किंवा ट्रान्सफरची, डिटेक्शनची आणि कन्व्हर्जनची आणि डिस्प्लेची वगैरे, ही पूर्ण सिस्टमला आपण इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टम म्हणतो, ऑटोमेशन टाईप. डिफरंट टाईप्स ऑफ सेन्सर्स म्हणजे आपण काय करणार आहे, वी आर गोइंग टू कन्वर्ट फिजिकल क्वांटिटीज इंटू प्रोपोर्शनल इलेक्ट्रिकल क्वांटिटी. विच आर दिस फिजिकल क्वांटिटीज किंवा सिलेबसमध्ये काय काय आपल्याला, तर मोशन सेन्सर म्हणजे डिस्प्लेसमेंट सेन्सर, टेम्परेचर सेन्सर, गॅस सेन्सर, ऑप्टिकल सेन्सर, बायो सेन्सर, मेकॅनिकल सेन्सर्स. अंडर दॅट 3 टाईप्स आर देअर, स्ट्रेन गेज सेन्सर, लोड सेल सेन्सर्स आणि प्रेशर सेन्सर. आणि आपला जो व्हिडिओ येणार आहे विद्यार्थी मित्रांनो युनिट नंबर 5वरचा, त्याच्यात आपण सर्वात शेवटी क्वेश्चन बँक जी फार महत्त्वाची आहे, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन बँक आहे, आणि 4 ते 5 विद्यापीठाचे क्वेश्चन पेपर्स, कोणते क्वेश्चन विचारलेले, सगळे टॉपिक आपण त्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर आज आपण बघूया थोडं ब्रीफ माहिती टॉपिक्सबद्दल. सर्वात पहिली आपण सुरुवात करणार आहोत इंट्रोडक्शनपासून की व्हॉट इज सेन्सर किंवा व्हॉट इज ट्रान्सड्यूसर. विद्यार्थी मित्रांनो, एकदम इंटरेस्टिंग आणि इंडिपेंडेंट टॉपिक आहे. आजकाल सगळीकडे थ्रूआउट इंडस्ट्री म्हणा, रेसिडेन्शियल म्हणा, कॉर्पोरेट म्हणा, सोसायटी म्हणा, सगळीकडे सेन्सरचा वापर होतो आहे. ऑटोमेशनचा जमाना आहे. तर सेन्सर्स फार प्रकारचे आहेत. सेन्सर इज व्हॉट सिम्पली इट इज अ डिव्हाइस विच डिटेक्ट द फिजिकल क्वांटिटी अँड कन्वर्ट इट इंटू अ प्रोपोर्शनल इलेक्ट्रिकल क्वांटिटी. कारण आपल्याला ती डिस्प्ले करायची आहे, ती क्वांटिटी आपल्याला बघायची आहे, ती मेजर करायची आहे, ती स्टोअर करायची, ती प्रोसेस करायची आहे. तर ऑब्व्हियसली वी हॅव टू कन्वर्ट दिस इंटू इलेक्ट्रिकल फॉर्म. तर ती कशी होते, काय होते, सगळं आपण ह्याच्यात शिकणार आहोत विद्यार्थी मित्रांनो अंडर सेन्सर किंवा ट्रान्सड्यूसर. त्याच्यात क्लासिफिकेशन, आता डिव्हाइस आलं म्हणजे टाईप्स आले, क्लासिफिकेशन आलं, व्हरायटी ऑफ सेन्सर्स आर देअर, त्यांचे डिझाईन वेगळे आहे, त्यांचे कॉस्टिंग वेगळे आहे, त्यांचं फंक्शनिंग वेगळं आहे, त्यांचं आउटपुट वेगळं आहे. त्याच्या आधारे 2 टाईप महत्त्वाचे केलेले आहे. एक तर ॲक्टिव्ह सेन्सर व्हर्सेस पॅसिव्ह सेन्सर म्हणजे अँड पॅसिव्ह सेन्सर, आणि दुसरा एक प्रकार आहे त्याचा ॲनालॉग सेन्सर अँड डिजिटल सेन्सर. वी कॅन से ट्रान्सफर ऑल्सो. ओके, ह्यांचे क्लासिफिकेशन आपण बघणार आहोत, त्यांचे डेफिनेशन, त्यांचे एक्झाम्पल्स, वाय दे आर कॉल्ड ॲज ॲक्टिव्ह ऑर पॅसिव्ह, वाय दे आर कॉल्ड ॲज ॲनालॉग ऑर डिजिटल.
हे झालं तुमचं बेसिक इंट्रोडक्टरी पार्ट, डेफिनेशन्स अँड क्लासिफिकेशन्स. आफ्टर दॅट व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक इज व्हॉट? ब्लॉक डायग्राम ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टम. ब्लॉक डायग्राम ऑफ instrumentation system. ओके, सो हा फार महत्त्वाचा टॉपिक विद्यार्थी मित्रांनो. हा क्वेश्चन रिपीटेड क्वेश्चन आहे म्हणू शकतो आपण. ऑब्व्हियसली मागच्या 3-4 वेळा हा विचारलेला क्वेश्चन आहे. ब्लॉक डायग्राम ड्रॉ करायची आहे. एकदम सिंपल ब्लॉक डायग्राम असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. जर आपण बघितली ब्लॉक डायग्राम म्हणजे कोणतीही सिस्टम, कोणतीही सेन्सर किंवा ऑटोमेशन सिस्टम कशी काम करते त्याची सिंपल ब्लॉक डायग्राम आहे. मी तुम्हाला शॉर्टमध्ये एक फक्त ब्लॉक डायग्राम काढून दाखवतो, तुमच्या लक्षात राहील. ही ब्लॉक डायग्राम तुम्ही काढली. हा इज तुमचा सेन्सर जो सेन्स करणार आहे फिजिकल क्वांटिटीला. मित्रांनो, BXCचे व्हिडिओ तुम्ही बघताय, तुम्हाला नक्की आवडले असतील, डिटेलमध्ये शिकायचे असतील तर पर्पल ॲट ॲप्लिकेशन लगेच डाउनलोड करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. त्या ॲप्लिकेशनमध्ये हे व्हिडिओ लेक्चर फुल डिटेलमध्ये आम्ही दिलेले आहे. तसेच IMP क्वेश्चन आहे, पेपर सोल्युशन आणि मागच्या नोट्स वगैरे मागचे प्रिव्हियस इयर पेपर सोल्युशन सुद्धा दिलेले आहे. सो आपल्या ॲपवरनं हा BXC पूर्ण डिटेलमध्ये शिका. पुस्तक पण घेऊ नका. जेवढ्या ॲपवर दिले तेवढंच करा. तेच पेपरला येणार आहे आणि तुम्ही गॅरंटेड तुमचा BXC हा स्कोर करशाल. सो मित्रांनो, BXC 100% गॅरंटेड स्कोर करा. त्यासाठी पर्पल ॲट ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि स्टडी करा. ट्रान्सड्यूसर तो पुढे जातो, पुढे तुमच्या ब्लॉकला जातो सिग्नल कंडिशनिंगला. आफ्टर दॅट इट गोज टुवर्ड्स ट्रान्समिशन एलिमेंट, ट्रान्समिशन. आफ्टर दॅट इट गोज टू द डेटा प्रेझेंटेशन एलिमेंट, प्रेझेंटेशन. अँड फायनली इट गोज टू द रीड आउट डिव्हाइसेस, रीड आउट डिव्हाइसेस. ते तुमचे कोणते कोणते राहू शकतात? प्रिंटर, डिस्प्ले, प्रोसेसर, रेकॉर्डर एक्सेट्रा. सो यू आर गिविंग हिअर व्हॉट? यू आर गिविंग इनपुट एनी फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी म्हणजे कोणती क्वांटिटी? फिजिकल क्वांटिटी म्हणजे एक्झाम्पल्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज लाईक ह्युमिडिटी, मॉइश्चर, प्रेशर, ॲक्सेलरेशन, स्पीड, गॅस, biometric, biological systems, okay, biological inputs, we can say that. So pressure, weight, load, etc. जे आपल्याला मेजर करायचे आहे. सेन्सर त्याला डिटेक्ट करेल आणि त्याला कन्वर्ट करेल इलेक्ट्रिकल फॉर्ममध्ये, ॲनालॉग इन्फॉर्मेशन. हा एक सिग्नल आपल्याला भेटला आहे. त्याच्यावर आपण कंडिशनिंग करू, डिफरंट कंडिशनिंग लाईक डिफरंट टाईप्स ऑफ ऑपरेशन्स. त्याला म्हणतो मेकअप ऑफ सिग्नल. आपण जातो फिरायला, बाहेर जातो, मेकअप करून जातो, आपण तयारीने जातो. तसं सिग्नलला पाठवायचं आहे, आपल्याला प्रेझेंट करायचं आहे. तो यू हॅव टू मेकअप इट. व्हॉट इज मेकअप? डिफरंट टाईप्स ऑफ ऑपरेशन्स आर देअर लाईक ॲम्प्लिफिकेशन, फिल्टरिंग, मॉड्युलेशन, ADC म्हणजे ॲनालॉग कन्व्हर्जन. सिग्नल तयार झाला, त्याला आपण ट्रान्समिट केला, तो आला रिसिव्हर म्हणजे पोचला, डेटा प्रेझेंटेशन एलिमेंटमध्ये तो जाईल. परत काही ऑपरेशन्स होतील, डिमॉड्युलेशन वगैरे, ॲटेन्युएशन, ॲम्प्लिफिकेशन. अँड फायनली इट विल बी आयदर वी कॅन टेक अ प्रिंट ऑफ दॅट, वी कॅन डिस्प्ले इट ऑन डिजिटल डिस्प्ले, वी कॅन सेंड टू द प्रोसेसर फॉर फर्दर ऑपरेशन, वी कॅन स्टोर इट और वी कॅन रेकॉर्ड इट. हे झालं तुमचं नॉर्मल ब्लॉक डायग्राम. तर डिटेल ब्लॉक कसा आहे, काय ब्लॉकचं काम आहे, त्याचा थेरी वगैरे पार्ट आपण कव्हर करू आपल्या येणाऱ्या सेशन व्हिडिओजमध्ये. पुढचा आता महत्त्वाचा ॲक्च्युअल सेन्सर चालू करतो आहे आपण. आपल्या सेन्सर शिकायचे. लक्षात ठेवा, जेवढे पण सेन्सर्स आहे सगळ्यांचं एक कॉमन पॉईंट असणार आहे, वर्किंग प्रिन्सिपल. लक्षात ठेवा, सेन्सरचं वर्किंग प्रिन्सिपल फार इम्पॉर्टंट आहे. तो कोणत्या प्रिन्सिपलवर, कोणत्या सिद्धांतावर काम करतो आहे, त्याचा आधार काय प्रिन्सिपल, व्हॉट इज वर्किंग प्रिन्सिपल. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, कोणताही सेन्सर घ्या, तो ॲक्टिव्ह आहे किंवा पॅसिव्ह आहे किंवा ॲनालॉग आहे किंवा डिजिटल आहे. सेन्सरचं बेसिक काम काय आहे? कन्वर्टिंग फिजिकल क्वांटिटी इंटू प्रपोर्शनल इलेक्ट्रिकल क्वांटिटी. आता प्रपोर्शनल इलेक्ट्रिकल क्वांटिटी कोणते इलेक्ट्रिकल क्वांटिटी आहे यामध्ये तो कन्वर्ट होऊ शकतो. जनरली डोक्यात काय येतं? व्होल्टेज किंवा करंट, बरोबर आहे. बट अदर दॅन दिस देर आर सम अदर थिंग्स आर ऑल्सो देअर, इलेक्ट्रिकल क्वांटिटीज लाईक रेजिस्टन्स, कॅपॅसिटन्स, इंडक्टन्स एक्सेट्रा. सो sensors are work on the principle that there is a change in the capacitance, the change in the resistance, there is a change in the
inductance of that network or of that circuit after detection of some parameters. Proportionally they change होतात depend on the input quantity, or we are getting output voltage or current depend on the input. So हे working principle झाले. So we can write the common thing that there is a change in a resistance in proportion with the change in a input temperature, input pressure, input load, weight, whatever it is. हे बेसिक असताना लक्षात ठेवा वर्किंग प्रिन्सिपल सगळीकडं. त्याच्यात येणार आहे तुमचं कन्स्ट्रक्शन. प्रत्येकाचं काही ना काही कन्स्ट्रक्शन असणार आहे. तो दिसतो कसा, तो बनला कसा आहे, तो काम कसा करतो. कन्स्ट्रक्शन नंतर त्याचं असणार आहे महत्त्वाचं इंट्रो झाल्यावर वर्किंग प्रिन्सिपल, कन्स्ट्रक्शन, महत्त्वाचं ऑपरेशन, हाऊ इट वर्क्स ॲक्च्युली. प्रत्येक सेन्सरची कॉमन गोष्टी या. त्यांना शेवटी मग महत्त्वाचं ॲडव्हान्टेज किंवा डिपेंड्स डिसॲडव्हान्टेज किंवा ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन तर कॉमन आहे, ऑप्लिकेशन तर असणारच असणार आहे, त्याशिवाय पर्याय नाही आहे. कुठं वापरतात, कसं वापरतात हे फार महत्त्वाचं आहे. सो ते आता कॉमन थिंग फॉर एनी टाईप ऑफ सेन्सर. आता आपल्या सिलेबसमध्ये जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर सेन्सर्स कोणते कोणते आहे, मोशन आहे, टेम्परेचर आहे, गॅस आहे, ऑप्टिकल आहे, बायो मेकॅनिकल सेन्सर्स आहे. तर आपण येणार आहे आपल्या युनिट नंबर 5च्या व्हिडिओजमध्ये सगळे सेन्सर आपण कवर करणार आहोत. प्रॉपर नोट्स आहे आपल्याकडं, डायग्राम असणार आहे आणि एक्झामला तुम्हाला त्या कामाला येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर मोशन सेन्सर आहे, त्याला आपण म्हणतो डिस्प्लेसमेंट सेन्सर. अंडर दॅट we will cover two types of sensors, LVDT, linear variable differential transformer, आणि दुसरं आहे piezoelectric accelerometer. accelerometer. LVDT म्हणजे हा म्हणजे एव्हरी एक्झाममध्ये विचारला गेला प्रश्न आहे. एकदम सोपा, त्याचं ऑपरेशन पण सोपं आहे, कन्स्ट्रक्शन पण सोपं आहे, त्याचं लिहिण्याचा तरीका पण आपण जर बघितला तर एकदम सोपा आहे. यू विल गेट द फुल मार्क्स. हा पण क्वेश्चन ऑलमोस्ट 2 ते 3 4 वेळा मागच्या 4-5 वर्षात विचारला गेलेला आहे. तर आपण ते कवर करूया. त्याचं वर्किंग प्रिन्सिपल वगैरे आपण घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. नोट्समध्ये आपण बघूया. क्वेश्चन बँकमधला व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन या. आफ्टर दॅट हे 2 कवर झाल्यावर महत्त्वाचा टॉपिक चालू होतो टेम्परेचर सेन्सर. व्हेरी कॉमन सेन्सर अँड व्हेरी युजफुल सेन्सर इन डे टू डे लाईफ, टेम्परेचर सेन्सर. ओके. सो सेन्सर जो बनला आहे तो आयदर इट विल बी मेड विथ द हेल्प ऑफ मेटल और सेमीकंडक्टर. बस त्याची प्रॉपर्टी काय वापरली आहे, वर्किंग प्रिन्सिपल काय, हे आपल्याला शिकायचं आहे. इन दिस केस सर LVDTमध्ये आपण बघितलं याच्या पहिली LVDT हा पॅसिव्ह टाईप ऑफ सेन्सर आहे. त्याच्यामध्ये इंडक्टन्स चेंज होतो, त्यावर बघणार आहे कारण ट्रान्सफॉर्मर आला तिथं शब्द. या ठिकाणी रेझिस्टन्स प्रॉपर्टी चेंज होते. रेझिस्टन्स म्हणजे हा अगेन पॅसिव्ह टाईप ऑफ सेन्सर आहे. कोणता, RTD. पहिला प्रकार आहे RTD. RTDमध्ये काय चेंज होतो आहे, रेझिस्टन्स चेंज होतो आहे. व्हेरी फर्स्ट टाईप ऑफ टेम्परेचर सेन्सर RTD. कसं काय चेंज होतो, जर तुम्ही मेटल वापरलं आहे किंवा मेटल वापरून तयार केलं आहे तर देर इज अ चेंज इन अ रेझिस्टन्स विथ चेंज इन अ टेम्परेचर. ह्याची प्रॉपर्टी. ओके. त्याच्यानंतर दुसरा प्रकार येतो थर्मिस्टर येतो. चेंज इन अ रेझिस्टन्स विथ चेंज इन अ टेम्परेचर. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल का टाकलं कारण थर्मिस्टर इज मेड विथ द हेल्प ऑफ सेमीकंडक्टर मटेरियल आणि त्या केसमध्ये टेम्परेचर वाढल्यावर रेझिस्टन्स कमी होतो पण अल्टिमेटली चेंज होतो आहे रेझिस्टन्स इन प्रपोर्शन विथ द टेम्परेचर चेंजेस. त्याची प्रॉपर्टी वापरायची. आणि दोघांमध्ये कॉमन गोष्ट अशी आहे की चेंज इन रेझिस्टन्स मेजर कसा करायचा, तर तो आहे व्हिस्टोन ब्रिज नेटवर्क जो आपण शिकलेलो आहे. सगळ्यांना माहिती आहे 4 आर्म असतात व्हिस्टोन ब्रिजमध्ये. R1, R2, R3 आणि हा तुमचा जो आहे इकडचा तो तुमचा RTD असणार आहे किंवा थर्मिस्टर असणार आहे. ॲक्च्युअल सेन्सर जो तुम्हाला टाकायचा आहे त्या ठिकाणी जिथं आपलं मेजरमेंट करायचं आहे. आता याच्यामध्ये बघा R1, R2, R3 फिक्स आहे आणि हा व्हॅरिएबल असणार आहे ऑब्व्हियसली. आपण ह्याला इनपुट देऊ इकडनं आणि इथं ह्या दोघांमध्ये आउटपुट घेऊ आपण V आउटपुट. चेंज इन आउटपुट व्होल्टेज इज प्रोपोर्शनल टू द चेंज इन रेझिस्टन्स. आणि रेझिस्टन्स चेंज कशावर डिपेंड आहे, टेम्परेचरवर. त्या पद्धतीनं आपण हे काढू शकतो. तिसरा प्रकार आहे थर्मोकपल. थर्मोकपल
अनदर टाईप ऑफ टेम्परेचर सेन्सर थर्मोकपल. हा आहे ॲक्टिव्ह टाईप ऑफ सेन्सर. ह्याला इट नॉट रिक्वायर्ड एक्सटर्नल पॉवर सप्लाय फॉर देअर ऑपरेशन. एकदम इझी ऑपरेशन आहे. ॲप्लिकेशन बघूया त्याचे काय काय नाही आपण व्हिडिओमध्ये कवर करूया. लेटर in upcoming videos we will also cover the remaining part like gas sensors. Gas sensor, very important sensor. It is used to detect the gas leakages. It is used to detect the combustible. It is used to detect the harmful toxic gases. Okay, आपण ऐकतो दिवसेंदिवस किती घटना होतात ते ॲक्सिडेंटच्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये गॅस लिकेजमुळं. तर त्या ठिकाणी गॅस डिटेक्शन म्हणजे होममध्ये सुद्धा रेसिडेन्शियलमध्ये सुद्धा हा फार कामाचा सेन्सर आहे. तो कसा काम करतो, कसा गॅस डिटेक्ट होतो, कोणती प्रॉपर्टी चेंज होते त्या सेन्सरमधली आणि मग त्या आउटपुट चेंज झाल्यावर कसा आपण जे सेटअप केला असेल पुढं अलार्म आहे, बझर आहे, तो बझर वाजतो, अलार्म वाजतो, हे सगळं काही आपण ह्याच्यामध्ये शिकणार आहोत, बघणार आहोत. आफ्टर दॅट तुमचा येतो ऑप्टिकल सेन्सर. ऑप्टिकल सेन्सर मीन्स लाईटवर डिपेंड असणारा सेन्सर. लाईट त्याचं एक्झाम्पल असते लाईट डिपेंडंट रजिस्टर LDR. यू कॅन सी हिअर गॅस ऑप्टिकलमध्ये LDR आहे, त्याच्यामध्ये लाईट डिपेंडंट रजिस्टर म्हणजे लाईटवर डिपेंड असणारा रजिस्टर. हा सिम्बॉल आहे. म्हणजे काय नावच आहे बघा, रेझिस्टन्स डिपेंड आहे लाईटवर. लाईट नसताना काहीतरी रेझिस्टन्स आहे किंवा फुल रेझिस्टन्स आहे, लाईट पडला रेझिस्टन्स कमी होतो. सो प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन काय आहे, there is a change in a resistance with change in a light intensity. म्हणजे लाईट डिटेक्ट होतोय, सेन्स होतोय आणि कन्वर्ट होतोय इन फॉर्म ऑफ रेझिस्टन्स. सो ह्या पद्धतीने आपण LDR वापरू शकतो. त्याचे ॲप्लिकेशन दिलेले आहे, आपण ते पण बघणार आहोत. आफ्टर दॅट तुमचा येतो बायोसेन्सर. ॲज पर सिलेबस, इफ यू गो टू द सिलेबस देर इज अ वन बायोसेन्सर इज देअर. ओके, बायोसेन्सर पुढच्या पानावर घेतो मी. बायोसेन्सर फार महत्त्वाचा आणि बायोसेन्सर महत्त्वाचा सेन्सर आहे. सो बायोसेन्सर इज अ सेन्सर यूज टू डिटेक्ट द बायोमेडिकल और केमिकल चेंजेस हॅपनिंग इन द बॉडी ऑफ वॉट, एक तर ह्युमन बॉडी और वी कॅन से दॅट ॲनिमल बॉडी और वी कॅन से दॅट प्लांट बॉडी or if I say it is also used in the food to check the food quality, to check the carbohydrate level, acid level, alcohol level in the food. So biosensor हा फार महत्त्वाचा पार्ट आहे. used in medical and health industry, used in food industry, used in pollution control department to control, to check to monitor the air pollution, soil pollution, water pollution etc. फार सुंदर टॉपिक आहे, फार महत्त्वाचा सेन्सर आहे आणि आजकाल सगळीकडे वापरला जातो बायोसेन्सर. त्याची ब्लॉक डायग्राम इझी डायग्राम ड्रॉ करून तुम्ही एक्सप्लेन करू शकतात. मी तुम्हाला सगळं सांगेल डिटेलमध्ये याचे ॲप्लिकेशन, याचा यूज कसा होतो, काय होतो बायोसेन्सरचा. आफ्टर दॅट शेवटी युनिट नंबर 5 मध्ये आपण बघणार आहोत शेवटचा टाईपचा सेन्सर येतो आहे मेकॅनिकल सेन्सर्स. मेकॅनिकल सेन्सर्स म्हणजे शब्दाला मेकॅनिकल थोडे हेवी सेन्सर्स आले, थोडे मोठे आले, मेकॅनिकल पार्ट आले म्हणजे बल्कीनेस आलं, वजन आलं आणि ऑब्व्हियसली मग फिजिकल पॅरामीटरमध्ये तसेच मेजर करणारे लाईक दे आर यूज टू मेजरमेंट ऑफ हेवी वेट्स, लोड, प्रेशर, त्या ठिकाणी हे वापरले जातात. ह्याचे 3 प्रकार महत्त्वाचे आपल्या सिलेबसमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. सर्वात पहिली आहे स्ट्रेन गेज सेन्सर्स, स्ट्रेन गेज. दुसरं आहे लोड सेल सेन्सर्स आणि तिसरं आहे प्रेशर सेन्सर्स. तर प्रेशर सेन्सर काय मेजर करणार आहे, प्रेशर मेजर करणार आहे आणि हे 2 सेन्सर आहे ते करणार आहे वेट मेजरमेंट किंवा आपण म्हणतो लोड. सो ह्याच्यात डिफरंट टाईप दिलेले आहेत त्यांनी आपल्याला. स्मॉल वेट्स मेजरमेंटसाठी काही प्रकार आहेत, मीडियम वेटसाठी काही प्रकार आहेत. जसं स्मॉल वेट म्हणजे तुमचं मिलीग्रॅम, ग्रॅम एक्सेट्रा, जसं ज्वेलर्समध्ये वापरतात वजन काटा. मीडियम वेट्समध्ये तुमचं डेली रुटीनचा वजन काटा आला आणि हेवी वेट्समध्ये तुमचं आलं वे ब्रिज वजन काटा असून रोड साईडला. त्या ठिकाणी वजन काट्यामध्ये ह्या टाईपचे सेन्सर खाली लावलेले असतात, लोड सेल सेन्सर. त्यात 2 प्रकार येतात, कॉलम टाईप, यू कॅन सी हिअर आय एम रायटिंग हिअर. ह्याच्यात 2 प्रकार आहे परत लोड सेलमध्ये. कॉलम इट इज यूज्ड फॉर द हेवी वेट इन टन्स आणि एक कॅन्टिलिव्हर टाईप आहे, कॅन्टिलिव्हर. तर सगळ्यांचं इंट्रोडक्शन
सर्वांचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग प्रिन्सिपल सगळ्यांचं कॉमन असणार, लक्षात घ्या. ह्या टाईपच्या सेन्सर्समध्ये वर्किंग प्रिन्सिपल कॉमन आहे. काय आहे वर्किंग प्रिन्सिपल? जो स्ट्रेंगेज आहे किंवा स्ट्रेंगेज वायर जी वापरली याच्यामध्ये, ज्याच्यावर वजन पडतं आहे, ती मेटलची आहे किंवा सेमीकंडक्टरची कसली पण असेल, त्याचा काय होतो चेंज? समजा हा मेटल वायर आहे, व्हेन इट इज स्ट्रेन, स्ट्रेन कॅन बी ऑफ टू टाईप्स, आयदर इलॉंगेशन और कॉम्प्रेशन. तुम्ही त्याला ताना किंवा त्याला छोटं करा, त्याची एल चेंज होतो आहे. वाढल्यावर एल वाढेल, कमी झालं एल कमी होईल, एरिया कमी जास्त होईल, तर चेंज होतो आहे रेझिस्टन्स. ही प्रॉपर्टी वापरली. आता जेव्हा वजन काट्यावर वजन खाली स्ट्रेन गेज ठेवलेलं आहे, वजन पडलं, ह्याच्यावर वजन पडलं, ह्याची प्रॉपर्टी चेंज झाली, आर चेंज झाला. अँड दिस चेंज इन रेझिस्टन्स इज प्रोपोर्शनल टू द change in the load or weight applied. So in this way we can use these types of sensor for the measurement of weight. And finally, under pressure sensors, there are three types of sensors are there: strain gauge type of sensor, capacitor type of sensor, and last is piezoelectric type of sensors. They are used for the measurement of pressure. Their construction, their working principle we will cover in the upcoming video. So dear students, these are the different topics we will going to cover in our upcoming video of unit number 5 named sensor. And in that video I will also share the question bank, very important question bank. मागच्या 10 एक पेपरचा अभ्यास करून ती बँक तयार केली तुमची. ती एकदम सिलेक्टेड क्वेश्चनची बँक आहे, तुम्ही ती कव्हर करा. यू विल गेट ऑल द क्वेश्चन्स अँड SPP क्वेश्चन पेपर्स पण तुम्हाला मी शेअर करणार आहे विद्यार्थी मित्रांनो. शुअरली तुम्हाला हा टॉपिक पूर्ण कव्हर होईल. आणि असेच सगळे व्हिडिओज BXC रिलेटेड, बेसिक रिलेटेड, इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड तुम्हाला भेटत राहतील. ह्यापूर्वी भेटले. तुम्ही हा व्हिडिओ बघा, लवकरच लॉन्च होईल तो व्हिडिओ. आणि जर सबस्क्राईब नसेल केलं चॅनल पर्पल हॅटचं तर लवकर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. थँक्यू व्हेरी मच. वेलकम टू ऑल. पर्पल हॅटच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर अजून तुम्ही पर्पल हॅटचं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर सबस्क्राईब करून घ्या. कारण तुम्हाला भविष्यात आम्ही जास्तीत जास्त बेस्टमधले बेस्ट व्हिडिओ प्रोव्हाइड करू. ओके डिअर स्टुडंट्स, विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत युनिट नंबर 6ची ओव्हरव्ह्यू. ओके, लवकरच आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत युनिट नंबर 6चा व्हिडिओ. तत्पूर्वी वी विल गो थ्रू द ओव्हरव्ह्यू ऑफ युनिट नंबर 6 ऑफ सब्जेक्ट बेसिक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. विद्यार्थी मित्रांनो, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या मध्ये युनिट नंबर 6 जो आहे तो आहे कम्युनिकेशन सिस्टम. ओके, महत्त्वाचा टॉपिक आहे. व्हेरी इंटरेस्टिंग युनिट, व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक्स आर कव्हर्ड अंडर दिस युनिट. आपण बघूया, आपण जो मोबाईल वापरतोय, आपण जो लँडलाईन वापरतोय, आपण जे सर्व काही बघतोय कम्युनिकेशन जगामध्ये, सॅटेलाईट कसं काम करतं, हे सगळ्या बेसिक गोष्टी, चॅनल कोणते अवेलेबल आहे, व्हॉट इज मीन बाय कोॲक्झियल केबल, व्हॉट इज ऑप्टिकल फायबर केबल, व्हॉट इज वायफाय, व्हॉट इज ब्लूटूथ, ह्या पद्धती आपल्याला क्वेश्चन पडलेले असतात. तर हे वायरलेस कम्युनिकेशनचे जे मीडियाज आहे किंवा डिफरंट टाईप्स ऑफ मोड्स आहे कम्युनिकेशनचे, माहिती, सगळी माहिती आपल्याला ह्या युनिटमध्ये शिकायची आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुमचा सिलेबस बघितला तर हा तुमचा सिलेबस आहे विद्यार्थी मित्रांनो. ऑब्जेक्टिव्ह हा तुमचा सिलेबस आहे इन शॉर्ट. ओके, हा तुमचा सिलेबस आहे विद्यापीठाचा. सो जर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू विचार केला तर तुम्हाला बेसिक कम्युनिकेशन सिस्टमची ब्लॉक डायग्रॅम फार महत्त्वाची आहे. रिपीटेडली क्वेश्चन इन ईच अँड एव्हरी एक्झाम. हा टॉपिक आपण कव्हर करणार आहोत इन डिटेल. इन द अपकमिंग व्हिडिओज वी विल टेल यू दॅट हाऊ द ऑपरेशन ऑफ द ब्लॉक डायग्राम ऑफ डिफरंट systems, their operations and related question bank and question papers आम्ही तुम्हाला शेअर करणार आहोत. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत मोड्स ऑफ ट्रान्समिशन. ओके, त्याच्यानंतर कम्युनिकेशन मीडिया, व्हेरी इम्पॉर्टंट दॅट वायर्ड अँड वायरलेस हे दोन टाईपचे मीडिया आहेत. वायर्ड अँड वायरलेस मीडिया. वायर्डवर भरपूर वेळा क्वेश्चन आलेला आहे, हाऊ वायर्ड मीडिया वर्क्स. फॉर एक्झाम्पल ट्विस्टेड पेअर केबल आहे, कोॲक्झियल केबल आहे अँड ऑप्टिकल फायबर केबल आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो. भरपूर वेळा प्रश्न येतो, पण विद्यार्थ्यांना तो चार्ट कसा लक्षात ठेवायचा थोडं तर कन्फ्युजन होतं. मी तुम्हाला एक ट्रिक देईल, हाऊ टू रिमेंबर द चार्ट ऑफ स्पेक्ट्रम अलॉंग विथ देअर ॲप्लिकेशन्स. मग त्याच्यानंतर तुमचं मॉड्युलेशन प्रोसेस आहे, हाऊ AM अँड FM इज क्रिएटेड. आफ्टर दॅट महत्त्वाचा पार्ट आहे तो 4 ब्लॉक डायग्राम येतात. AM ट्रान्समीटर, AM रिसिव्हर, FM ट्रान्समीटर अँड FM रिसिव्हर. अँड लास्टली व्हेरी इंटरेस्टिंग पार्ट, how your mobile is work, what is tower, what is cell site,
ओके, व्हॉट इज GSM, व्हॉट इज सिम, सिम स्टँड फॉर व्हॉट, सिम हा लॉंग फॉर्म आहे, एक शॉर्ट फॉर्म एक लॉंग फॉर्मचा, तर कसं काय तयार झालं सगळं आपण बघूया अंडर दिस 2 टॉपिक्स. सो डिअर स्टुडंट्स, वेट अँड soon you will get your video of unit number 6. Before that, see here, I will tell you one by one what will be the coverage of unit number 6. Very first of all, तुम्हाला हा प्रश्न कायम येतो, तुम्ही जर जुने पेपर बघितले विद्यार्थी मित्रांनो, ब्लॉक डायग्राम ऑफ बेसिक कम्युनिकेशन सिस्टम किंवा त्याला आपण म्हणतो एलिमेंट्स ऑफ कम्युनिकेशन सिस्टम. ओके, एलिमेंट्स. ओके, एलिमेंट्स ऑफ कम्युनिकेशन सिस्टम. हा क्वेश्चन रिपीटेड क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. सिंपल, याच्यामध्ये काहीच अवघड नाही आहे. तुम्ही जर बघितलं तर 5 ब्लॉकमध्ये पहिला ब्लॉक आणि हा 5वा ब्लॉक, इनपुट ट्रान्सड्यूसर. आपण शिकलो ट्रान्सड्यूसर युनिट नंबर 5 म्हणजे सेन्सर. ऑपोजिटला काय येणार आहे मग, आउटपुट ट्रान्सड्यूसर. हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला मी टेक्निक देतो आहे, हाऊ टू रिमेंबर द ब्लॉक डायग्राम. इनपुटला इनपुट ट्रान्सड्यूसर आहे, तर आउटपुटला आउटपुट ट्रान्सड्यूसर आहे. त्याच्यानंतर डेटा जो पाठवायचा आहे मला, कशा थ्रू पाठवणार आहे मी, ट्रान्समीटर. ट्रान्समीटर, व्हॉट इज अबाउट ट्रान्समीटर, अपोजिट ऑफ ट्रान्समीटर घेणारा रिसीवर. रिसीवर. आणि डेटा पाठवायचा आहे मला, सो आय विल रिक्वायर सम चॅनल, कम्युनिकेशन मीडियम. मधला ब्लॉक कोणता आहे, कम्युनिकेशन मीडियम किंवा कम्युनिकेशन चॅनल. तर ही ब्लॉक डायग्राम तयार झाली विद्यार्थी मित्रांनो. ब्लॉक डायग्राम इज रेडी. सो व्हॉट इज युअर इनपुट, युअर इनपुट इज युअर इन्फॉर्मेशन, ऑडिओ, व्हिडिओ, टेक्स्ट, इमेजेस, म्युझिक एक्सेट्रा. सो इनपुट इन्फॉर्मेशन, आणि ती परत आपल्या इकडे भेटते, तिथं आपली ओरिजिनल इनपुट इन्फॉर्मेशन परत भेटते आपल्याला. मित्रांनो, BXCचे व्हिडिओ तुम्ही बघताय, तुम्हाला नक्की आवडले असतील, डिटेलमध्ये शिकायचे असतील तर पर्पल ॲट ॲप्लिकेशन लगेच डाउनलोड करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्या ॲप्लिकेशनमध्ये हे व्हिडिओ लेक्चर फुल डिटेलमध्ये आम्ही दिलेले आहे. तसेच IMP क्वेश्चन आहे, पेपर सोल्युशन आणि मागच्या नोट्स वगैरे, मागचे प्रिव्हियस इयर पेपर सोल्युशन सुद्धा दिलेले आहे. सो आपल्या ॲपवरनं हा BXC पूर्ण डिटेलमध्ये शिका. पुस्तक पण घेऊ नका, जेवढ्या ॲपवर दिले तेवढंच करा, तेच पेपरला येणार आहे आणि तुम्ही गॅरंटेड तुमचा BXC हा स्कोर करा. सो मित्रांनो, BXC 100% गॅरंटेड स्कोर करा. त्यासाठी पर्पल ॲट ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि स्टडी करा. त्याला रिव्हर्स बॅक ओरिजिनल पाठवली होती ती इनपुट इन्फॉर्मेशन. सो इन दिस वे दिस ब्लॉक डायग्राम इज डिझाईन. जर लॉजिकली जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवलं तर आपण लक्षात ठेवू शकतो डायग्राम, घाबरायची जरूरत नाही आहे. अँड इन आवर डिटेल व्हिडिओ आय विल एक्सप्लेन ऑपरेशन ऑफ ईच अँड एव्हरी ब्लॉक. त्याच्यानंतर तुम्हाला अजून क्लिअर होईल. हे ब्लॉक डायग्राम आपण त्यामध्ये शिकणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट जाऊन बघितलं पुढचा पार्ट जो आहे तो आहे सिम्पली मोड्स ऑफ ट्रान्समिशन. मोड्स ऑफ ट्रान्समिशन. आजकाल बघा विद्यार्थी मित्रांनो, रेडिओ पण आहे, मोबाईल आहे, टेलिव्हिजन आहे, वॉकी टॉकी आहे. पण सगळ्यांचं मोड्स बघा कसे वेगवेगळे. मोबाईलवर फक्त नॉर्मल जर बघितलं तर रेडिओ बघा कसा काम करतो. रेडिओवर फक्त सिग्नल येतोय, आपण फक्त ऐकू शकतो. वी कॅनॉट गिव्ह द रिप्लाय, नो रिप्लाय. टीव्हीवर बघा आपण फक्त ऐकू शकतो, देर इज नो प्रोव्हिजन ऑफ रिप्लाय. व्हेरॅज इन वॉकी टॉकी येतं पण आणि जातं पण, देर इज अ ट्रान्समिशन अँड रिसेप्शन बट नॉट सायमल्टेनियसली. व्हेरॅज इन मोबाईल सायमल्टेनियस कम्युनिकेशन. सो दीज आर द डिफरंट मोड्स ऑफ ट्रान्समिशन. त्याला नाव दिलं त्यांनी सिम्प्लेक्स, जे रेडिओ, ओके, हाफ डुप्लेक्स म्हणजेच काय तर तुमचा वॉकी टॉकी, फुल डुप्लेक्स मोबाईल फोन. In this way there are different modes of transmission. Okay, we are going to study. Now in detail video we will see the block diagram. Very small block diagram is there, or small symbolic diagram is there. We will write one definition in 1 to 2 lines, diagram and their application. So this is the question of 6 marks we can write for very easily and it is very understandable. Okay, after that communication media. Now mode is okay, बट मला डेटा पाठवायचा आहे तर माझ्याकडे माध्यम काय, त्याला म्हणतो आपण चॅनल, किंवा त्याला आपण म्हणतो
मीडिया किंवा मीडियम, कम्युनिकेशन मीडियम. ओके, नाऊ ऑब्वियसली देर आर टू मीडियम्स. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, एक आहे वायर्ड, म्हणजे त्याला आपण म्हणतो गायडेड, प्रॉपर लाईन असते, आणि एक तिचं नाव आहे लाईन मीडियम, किंवा दुसरा टाईप आहे वायरलेस. त्याच्यानंतर त्याला म्हणतात दुसरं नाव आहे त्याचं अनगायडेड, और लाईनला दुसरं नाव आहे रेडिओ. सो हे दोन माध्यम आहे आपल्याकडे अवेलेबल. जर वायरची जर गोष्ट केली, वायर थ्रू सुद्धा डेटा जाऊ शकतो. आपण वापरतोय, आपल्या घरी DTH आहे, बरोबर, सेट टॉप बॉक्स आहे. DTH पासून तर सेट टॉप बॉक्समध्ये डेटा येतोय, तो कशा थ्रू येतोय? कोॲक्झियल केबल. कशा थ्रू येतोय? कोॲक्झियल केबल. तर ती एक केबल झाली. आपण जे इंटरनेट वापरतोय डे टू डे लाईफमध्ये, भारतात सगळीकडे जाळं पसरलं आहे, इंटरनेटचं जाळं. तो डेटा कशाने जाता येतोय? रोड साईडला बघा एक जाड केबल असते, कलरफुल, रोड साईडला काम चालू असतात, ती आहे ऑप्टिकल फायबर केबल, OFC. इंटरनेटसाठी वापरतात, बॅकबोन ऑफ इंटरनेट. आणि लँडलाईन वगैरे, लँड कनेक्शन्स हे लँडलाईन वगैरे त्या ठिकाणी वापरतात ट्विस्टेड पेअर केबल. Okay, so in our upcoming video or in our syllabus we will cover the constructions or diagrams of these all types of cables, their features, their applications, okay, and their comparison also you can write. We will cover the comparison also in terms of definition, construction, costing, okay, speed, noise effect, etc. जर आपण गोष्ट केली वायरलेस मीडियाची, so we have different wireless medias like radio waves, इन्फ्रारेड वेव्स. ओके, इन्फ्रारेड तुमचं नंतर येईल. ओके, त्याच्या पहिले मायक्रोवेव्स, अँड थर्ड येईल इन्फ्रारेड वेव्स. ओके, सो डिअर स्टुडंट्स, when we talk about the wireless communication, there is a term frequency is there. फ्रिक्वेन्सी. सो दे आर वर्क ऑन अ डिफरंट फ्रिक्वेन्सी. त्याच्यामुळेच त्यांचा विभाग झालेला आहे. ओके, तर रेडिओ वेव्स आर वर्क ऑन द फ्रिक्वेन्सी फ्रॉम 30 हर्ट्स, म्हणजे एकदम लोअर हर्ट्स टू 3 GHz. ह्याच्यामध्ये येणारे सगळे ऑपरेशन्स हे रेडिओ वेव्हचे ऑपरेशन्स आहे. तुमचं FM आलं, TV ब्रॉडकास्टिंग आलं, मोबाईल कम्युनिकेशन आलं, बाकीचे जे आपण वापरतोय सध्या ब्लूटूथ वगैरे, हे सगळं काही जे आहे वायफाय वगैरे, हे सगळं तुमचं चालतं रेडिओ वेव्सवर. मायक्रोवेव्समध्ये दोन प्रकार येतात, टेरेस्ट्रियल कम्युनिकेशन अँड सॅटेलाईट कम्युनिकेशन. इट वर्क्स फ्रॉम 3 GHz टू 300 GHz पर्यंत, आणि इन्फ्रारेड काम करतं मोर दॅन 300 GHz फ्रिक्वेन्सीवर चालणारे ॲप्लिकेशन्स. तर आपण सगळं बघूया इन आवर डिटेल व्हिडिओ. आता महत्त्वाचा पॉईंट येतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. इलेक्ट्रोमॅग्नेटिक किंवा IEEE स्पेक्ट्रम. स्पेक्ट्रम म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? बँड. आता आपण म्हणतो ना, जसं बघितलं आता की देर इज अ रेंज ऑफ फ्रिक्वेन्सीज ओव्हर विच देर आर डिफरंट ॲप्लिकेशन्स आर देअर. फ्रिक्वेन्सी रेंज स्टार्ट फ्रॉम द हर्ट्स अप टू द सम टेराहर्ट्स और सम गीगाहर्ट्स, टेराहर्ट्स. आणि प्रत्येक फ्रिक्वेन्सीसाठी काही ॲप्लिकेशन डिसाईड केलेले आहे, किंवा म्हणू शकतो आपण डिफरंट ॲप्लिकेशन्स वर्क्स ऑन द डिफरंट फ्रिक्वेन्सीज. तर गव्हर्नमेंटने याची बँड केलेले आहे, एक स्टँडर्ड त्याचे बँड्स आहे. त्याला ती संस्था आहे IEEE, इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. ते डिसाईड करतात की कोणत्या बँडला काय काम होईल. त्याचा टेबल तुम्हाला एक्झामला लिहायचा असतो. तो टेबल तुम्हाला 6 मार्काला विचारतात IEEE स्पेक्ट्रमचा. त्या तुमचं येऊन जाईल सिरियल नंबर, समजा नेम ऑफ बँड, त्या बँडचं नाव काय, त्या बँडची फ्रिक्वेन्सी रेंज काय, आणि त्याचं ॲप्लिकेशन काय. आणि वन मोर, दे इज अ वेव, यू कॅन राईट द वेवलेंथ ऑल्सो, दॅट इज लॅम्बडा वेवलेंथ. ओके, समजा बँड नंबर 1 घेतला, लो फ्रिक्वेन्सी 30 हर्ट्स टू 300 हर्ट्स, त्याचं ॲप्लिकेशन. दुसरा एक तुमचा व्हॉइस फ्रिक्वेन्सी. तिसरा व्हेरी लो फ्रिक्वेन्सी, एक्स्ट्रीमली लो फ्रिक्वेन्सी, व्हेरी लो फ्रिक्वेन्सी, मीडियम फ्रिक्वेन्सी, हाय फ्रिक्वेन्सी, व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी, एक्स्ट्रीमली हाय फ्रिक्वेन्सी, सुपर हाय फ्रिक्वेन्सी. सो त्याचा डिफरंट बँड्स. आणि हे 0 एक एकने वाढत जातं. 300 हर्ट्स ते 3 kHz, 3 kHz टू 30 kHz, 30 kHz टू 3000 kHz, म्हणजे 3 MHz. तर ह्या पद्धतीने हा टेबल तुम्हाला ड्रॉ करायचा आहे फक्त.
मी तुम्हाला लॉजिक सांगेल हाऊ टू रिमेंबर दिस टेबल अँड देअर ॲप्लिकेशन्स. ओके, वेवलेंथ पण कशी काढायची त्याचा फॉर्म्युला आहे, वेवलेंथ इज इक्वल टू C अपॉन F. ओके, whereas C is what? 3 into 10 raised to 8 speed of light upon frequency. You can calculate the lambda, म्हणजे वेवलेंथ काढू शकतो आपण. So in this way we can draw this table very easily with very proper understanding. Okay, so this is what our syllabus part. Now in the next session, second part of the syllabus is what? AM and FM. Okay, before that there is the one process is there, we have to go through that, modulation process. फार महत्त्वाचा टॉपिक विद्यार्थी मित्रांनो हा मॉड्युलेशन. Now what is modulation? What are the need of modulation? List the need of modulation असा क्वेश्चन आलेला आहे. और what is the need of modulation? सो मॉड्युलेशनची प्रोसेस समजून घेऊ आपण, त्याची डेफिनेशन, त्याची डायग्रॅम, why it is required, need of modulation and types of modulation, AM and FM, amplitude modulation and frequency modulation. नेटमध्ये 5 ते 6 पॉईंट आहे. ओके, डेफिनेशन डायग्राम ड्रॉ करून तुम्हाला 6 मार्काला हा क्वेश्चन येतो विद्यार्थी मित्रांनो. व्हॉट इज मॉड्युलेशन, व्हॉट इज द नीड ऑफ मॉड्युलेशन, मेन्शन इट्स टाइप्स. ओके, जर डिटेल विचारलं की एक्सप्लेन amplitude modulation along with some definitions are there. Explain FM म्हणजे frequency modulation. So we have definition of the same, we have waveforms of the same. Okay, we have some terminologies like modulation index M, in case of M इथं frequency deviation, okay, deviation ratio वगैरे एक्सेट्रा एक्सेट्रा असे डिफरंट गोष्टी आहे आपल्याला जे आपण मेन्शन करू शकतो सेपरेटली. So we will see also types of modulation and their definitions. After that, as I told you, signal तयार झाला. In communication system, modulation is very important process. Without modulation, you cannot send a signal at a long distance. After modulation, तो पाठवायचा आहे. समजा मी AM वापरलं, म्हणजे amplitude modulation वापरलं, तर त्याला म्हणतात, पाठवलेला म्हणतात AM transmitter आणि AM receiver. If I use frequency modulation process for the modulation purpose, it is called as a frequency modulation FM transmitter, FM receiver. या 4 ब्लॉक डायग्राम तुम्हाला एक्झामला करायचे आहे. 2 जवळपास विचारतात ऑर्बिटमध्ये, कधी कधी 1 पण कधी 2 पण विचारतात ऑर्बिटमध्ये. आपल्याला 4ही करून घ्यायचे ब्लॉक डायग्राम. आणि मी तुम्हाला ट्रिक सांगेल, मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल. ब्लॉक डायग्रामची साईजवर जाऊ नका, 5 5 6 6 8 8 ब्लॉक राहू शकतात, पण रिपीटेड ब्लॉक्स आहे. तर तुमचं जर क्लिअर झाला कन्सेप्ट की काय लॉजिक आहे, कसं काय इनपुट, कसं काय आउटपुट आहे. सो यू कॅन ड्रॉ द डायग्राम इझिली विदाउट एनी प्रॉब्लेम. ओके, तर आपण बघणार आहोत डिटेलमध्ये त्याची ब्लॉक डायग्राम 1 by 1. आणि सेम ब्लॉक रिपीट होणार आहे त्याच्यामध्ये, की हाऊ कॅरियर इज जनरेटेड, हाऊ इट मॉड्युलेशन इज डन, हाऊ TX मीन्स ट्रान्समिटर इज यूज फॉर द ट्रान्समिशन पर्पज एक्सेट्रा. अँड फायनली इन द लास्ट सेक्शन ऑफ द नंबर 6, व्हेरी इंटरेस्टिंग, वी विल सी हाऊ जे आपण मोबाईल वापरतो आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या मोबाईलमध्ये तो मोबाईल इक्विपमेंट म्हणजे आपला मोबाईलमधला सिम, आपल्या आजूबाजूचे टॉवर्स, तर आपण म्हणतो एंटिनाज, हे कसे काम करतात. सॅटेलाईट जे आपण ऐकतो, सॅटेलाईट कसं काम करतं, व्हेरी सॅटेलाईट सिच्युएटेड. ओके, व्हॉट इज GSM टेक्नॉलॉजी, जे आपण म्हणतो GSM कार्ड आहे माझं, व्हॉट इज GSM टेक्नॉलॉजी. कॉल कसा थ्रू होतो, मोबाईल टू मोबाईल, मोबाईल टू लँडलाईन, व्हॉट इज मोबाईल टेलिफोन स्विचिंग ऑफिस, व्हॉट इज टेलिफोन सेंट्रल ऑफिस. ओके, या सगळ्या गोष्टी, ह्याच्या बेसिक गोष्टी ॲज अ इंजिनियर वी शुड नो. ओके, सो अंडर दिस युनिट एक्झामला 2 क्वेश्चन काय येतात. ब्लॉक डायग्राम ऑफ सेल्युलर सिस्टम, तर ब्लॉक डायग्राम किंवा आर्किटेक्चर वी कॅन से दॅट, और आर्किटेक्चर कसं काम करतं आहे आर्किटेक्चर. किंवा सेम दुसरा क्वेश्चन येतो ऑपोजिटमध्ये, आर्किटेक्चर ऑफ GSM, ग्लोबल सिस्टम फॉर मोबाईल सिस्टम, GSM सिस्टम. ओके, सो इन आवर अपकमिंग videos, in different part, in small videos, I will
share, I will tell you, I will explain each and every point of syllabus in detail. Simultaneously, I will share the notes of the same. I will share the question bank and old question papers along with you. So dear student, be ready for our next video, and the title is of that video is what? Unit number 6, communication system. So till all the best, we will meet soon. Thanks again. मित्रांनो, हा युनिट तुम्ही बघितला, तुम्हाला नक्की आवडला असेल, कॉन्फिडन्स आला असेल की येस मला आता हा सब्जेक्ट नक्की स्कोर होतो. सो मित्रांनो, ह्याच सब्जेक्टचे अजून रिमेनिंग युनिट्स तुम्हाला असेच डिटेलमध्ये फ्रीली बघायचे असतील तर आपलं पर्पल ॲट जे यूट्यूब चॅनल आहे ते लगेच सबस्क्राईब करा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये प्लेलिस्ट आहे बघा, प्लेलिस्टमध्ये जा, प्लेलिस्टमध्ये या सब्जेक्टची प्लेलिस्ट बघा, त्या प्लेलिस्टमध्ये बाकी रिमेनिंग युनिटचे सुद्धा असे डिटेल फ्री व्हिडिओ लेक्चर आहे ते पूर्ण बघा. आणि तुमचा हा सब्जेक्ट नक्की 100% गॅरंटेड पर्पल ॲट ॲप्लिकेशन आणि पर्पल ॲट यूट्यूब चॅनल सोबत स्कोर करा. तसंच तुम्हाला आवडला तर नक्की आपल्या मित्रांना पण व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.